ओके. तर आज आपला हा संसाधनीचा मराठीमधला दुसरा एपिसोड आहे. सगळ्यांचं स्वागत ह्या एपिसोडमध्ये. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं होतं, मी संसाधनी वेबसाईट आपल्याबरोबर शेअर करते पहिल्यांदा. तर मागच्या वेळी आपण संसाधनी वेबसाईट ही पाहिलेली होती आणि यातले काही टूल्स आपण पाहिलेले होते, जसं पदविश्लेषिका, पदनिष्पादिका आणि संधी. तर पदनिष्पादिका जे आहे त्यात आपण एखादा प्रातिपदिक किंवा धातू जर दिला तर त्याची जी रूप हवी असतात ती आपल्याला पदनिष्पादिकामधून मिळतात. नामरूप निष्पादिकामध्ये प्रातिपदिक दिल्यावर विभक्ती लावून त्याची सगळी रूपं मिळतील. क्रियारूप निष्पादिकामध्ये धातू दिल्यानंतर त्याचे सगळे वर्ब फॉर्म्स मिळतात, वेगवेगळ्या कालामधील, वर्तमान काल, भूतकाल, भविष्यत काल वगैरे. कृदंत रूप निष्पादिकामध्ये जेव्हा आपण धातू देतो तेव्हा त्याला कृदंत प्रत्यय लागून जे प्रातिपदिक बनतात किंवा जे अव्यय बनतात ते आपल्याला मिळतात. आणि तद्धित रूप निष्पादिकामध्ये तद्धित प्रत्यय लावून जे प्रातिपदिक मिळतात ते दिलेले आहेत. तर ही पद निर्माण करण्यासाठी किंवा धातू किंवा प्रातिपदिकाला जेव्हा विभक्ती प्रत्यय लागतो तेव्हा रूप काय बनतं ते पाहण्यासाठी हे टूल आपल्याला वापरता येतं. किंवा एखाद्या नामाचं एक विशिष्ट विभक्ती वचनाचं रूप काय आहे अशी जेव्हा आपल्याला एक उत्सुकता असते तेव्हा आपण हे टूल वापरू शकतो. पदविश्लेषिका जे आहे हे ह्याच्या बरोबर उलट आहे. म्हणजे एखादा शब्द आता दिलेला आहे, पद दिलेलं आहे आणि ते पद पाहिल्यानंतर आपल्याला माहिती नाही त्यात विभक्ती कुठली लागलेली आहे, ह्याचा प्रातिपदिक कोणतं आहे. तर ही माहिती जर हवी असेल तर आपण पदविश्लेषिका हे वापरतो. म्हणजे समजा आता रामस्य हे पद दिलेलं आहे, तर रामस्य मध्ये राम प्रातिपदिक आहे आणि त्यात षष्ठी विभक्ती प्रथमा एक वचन आहे. हे जे विश्लेषण पाहिजे ते आपल्याला मॉर्फॉलॉजिकल अनालायझर मधून मिळतं. आणि संधीमध्ये जेव्हा दोन पद दिलेले असतात तर त्या दोन पदांचं संहित रूप, संधियुक्त रूप जे आहे ते आपल्याला मिळतं. आणि तिथे मग आपल्याला मशीन हे पण सांगतं की इथे कुठल्या प्रकारची संधी आहे आणि कुठलं सूत्र वापरलं गेलेलं आहे वगैरे. आज आपण आता कोशामधले धातू पाठ पाहणार आहोत. अमरकोशाविषयी ऑलरेडी एक आमची एक रेकॉर्डिंग ऑलरेडी उपलब्ध आहे, ज्याची लिंक आम्ही तुम्हाला पाठवू. ती फेसबुकमध्ये उपलब्ध आहे. फेसबुकच्या पेजवर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला मिळेल. संसाधनीच्या फेसबुकच्या पेजवर व्हिडिओमध्ये गेलात तर तुम्हाला त्या लिंक्स मिळतील, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. सो लेट मी जस्ट शो यू. तर संसाधनीच्या वेब पेजमध्ये तुम्ही इथे व्हिडिओमध्ये जा आणि इथे हे वेगवेगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि ते तुम्ही मग पाहू शकता. त्यातला एक इथे धातुपाठावर पण काही इन्फॉर्मेशन इंग्लिश वगैरे मध्ये उपलब्ध आहे. इथे अमरकोशामध्ये ही संस्कृत इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे, पण केवळ मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध असायला हवी. मला वाटतं डिस्कशन मध्ये असेल किंवा व्हिडिओमध्ये मी टाकते ते, अँड यू विल गेट दॅट इन्फॉर्मेशन. ओके. तर आज आपण ह्या धातुपाठाविषयी थोडी माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर अनुसारकम MT संस्कृत हिंदी असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ आहे मशीन ट्रान्सलेशन संस्कृत हिंदी, आणि अनुसारक काय आहे ते एक्सप्लेन करेन मी. तर हे दोन टूल्स आपण आज पाहणार आहोत. तर आता आपण ह्या धातुपाठामध्ये पहिल्यांदा जाऊयात. कन्कॉर्डन्स ऑफ पाणिनियन धातू वृत्तीज. तर कन्कॉर्डन्स याचा अर्थ काय? कन्कॉर्डन्स याचा अर्थ आहे एकमत, किंवा सहमती असा या शब्दाचा अर्थ आहे. तर आता पाणिनीने जो धातुपाठ दिलेला आहे त्या धातुपाठावर काही टीका लिहिल्या गेल्या.
साधारण 12व्या ते 14व्या शतकामध्ये तुम्हाला ह्या 3 टीका, आम्ही 3 टीका निवडलेल्या आहेत, तशा बऱ्याचशा टीका आहेत. तर माधवीय धातुवृत्ती ही सायणाचार्यांनी लिहिलेली टीका आहे. त्यानंतर क्षीरस्वामींनी क्षीरतरंगिणी नावाची टीका लिहिली आहे आणि मैत्रीय रक्षितांनी धातुपाठावर धातू प्रदीप नावाची एक टीका लिहिलेली आहे. तर ही टीका बेसिकली धातुपाठामध्ये काय आहे, पाणिनीने धातूंचं वर्गीकरण केलेलं आहे 10 गणामध्ये. आणि हे वर्गीकरण कशाच्या आधारावर केलं, तर त्याची रूपं जी बदलतात त्यामध्ये विकरण प्रत्यय वगैरे जे येतात जेव्हा आपण धातूचं रूप बनवतो तेव्हा, तर त्या आधारावर त्यांनी ही विभागणी केलेली आहे 10 गटामध्ये. तर ह्या विभागणी व्यतिरिक्त आपल्याला जेव्हा एखाद्या धातूचं रूप बनवायचं असतं तेव्हा आपल्याला त्या धातूची पदी काय आहे, तिथे तो कुठल्या गणातला आहे आणि त्यामध्ये इडागम होतो की नाही. इडागम म्हणजे ई नावाचा एक वर्ण, त्याचा आगम होतो की नाही जेव्हा रूप बनतं तेव्हा. अशा प्रकारे वेगवेगळी इन्फॉर्मेशन माहिती हवी असते आपल्याला ह्या माहितीची, आणि तरच आपण त्या धातूचं रूप जे आहे ते योग्य तऱ्हेने बनवू शकतो. तर धातुपाठामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती थोडीशी वेगळ्या स्वरूपात आहे. वेगळ्या स्वरूपात म्हणजे कसं, तर धातुपाठामध्ये त्यांनी उदात्त परस्मय भाषा किंवा अथ परस्मय भाषा असं म्हणून त्यांनी मग ते धातू आणि त्यांचे अर्थ असे दिलेत, आणि मग परत मध्येच मग आत्मनेय भाषा किंवा अनुदात्त असे वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. सो इट इज समथिंग लाईक ज्यांना कम्प्युटर सायन्सचं थोडंसं ज्ञान आहे, इट इज समथिंग लाईक XML टॅगिंग. XML म्हणजे जसं आपण HTML पेजेस वगैरे हे पाहतो, तिथे काही टॅग्स असतात. टॅग्स म्हणजे काही आपण इन्फॉर्मेशन मशीनला सांगतो की हे बोल्डमध्ये दाखव, किंवा हे ह्या फॉन्टमध्ये दाखव, किंवा हे जे आहे हे माझं टायटल आहे. तर हे HTML मध्ये टॅग्स असतात. तसंच आपण बाकी कुठलाही विषय असेल तर तिथे आपण वेगवेगळी माहिती आपण अशी टॅग करून ठेवू शकतो. म्हणजे जसं एखादा व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये काय लिहिलेलं आहे, त्याचा विषय काय आहे, त्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांनी तयार केला त्यांच्याविषयीची माहिती, किंवा त्यात प्रतिभागी कोण कोण आहेत त्यांच्याविषयीची माहिती, असं वेगवेगळ्या प्रकारे आपण ती इन्फॉर्मेशन टॅग करून, त्याला टॅग म्हणजे एक आपण त्याला नाव देतो, ज्या नावाच्या आधारे आपण मग पुढे सर्च करू शकतो. तर तसं पाणिनीने एक XML टॅगिंग सारखं हा धातुपाठ तयार केलेला आहे. तर ती इन्फॉर्मेशन जी आहे ती स्वरामध्ये काही इन्फॉर्मेशन तिथे एन्कोड झालेली आहे, किंवा तिथे काही इन्फॉर्मेशन अनुवृत्तीने एन्कोड झालेली आहे. तर ती सगळी वेगवेगळी करून एक धातुपाठ जो म्हणजे धातू दिल्या क्षणी सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल असं एक त्याचं स्ट्रक्चर ऑलरेडी पूर्वी काही लोकांनी केलं होतं. पळसुले जे आहेत त्यांचं यात खूप मोठं योगदान आहे, त्यांनी हे काम केलं. पण हे काम करताना त्यांनी काय केलं, अर्थ वेगळा ठेवला आणि धातूची ही जी बाकी इन्फॉर्मेशन आहे ती वेगळी ठेवली. तर आम्ही पुढे तो अर्थ सुद्धा त्याच्याबरोबर जोडला. कारण काय होतं, एकच धातू वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी आलेला असतो धातुपाठामध्ये. तर आपल्याला माहिती पाहिजे की तो कुठल्या अर्थाने कधी कुठल्या दिलेल्या अर्थामध्ये तो त्याची पदी काय आहे, तिथे सेट ही इडागमची व्यवस्था तिथे काय आहे, हे सगळं एका ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे. आणि तसंच कन्कॉर्डन्स, आता इथं एकमत काय आहे, तर ह्या तीन ज्या टीका आहेत, ह्या 3 टीकामध्ये कुठे साम्य आहे आणि कुठे वैमत्य आहे त्यांच्यामध्ये,
हे दाखवण्याचा सुद्धा इथे प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला थिसिस जो आहे तो इथे मिळू शकतो. तुम्ही थिसिस, जर तुम्हाला थिसिस वाचायचं असेल तर. आणि यात आता वरती तुम्ही 2 तुम्हाला मेनूमध्ये दिसतील. एक कन्कॉर्डन्स विथ सेट पदी इन्फॉर्मेशन आणि विदाउट इन्फॉर्मेशन, विदाउट सेट पदी इन्फॉर्मेशन. तर आपण डायरेक्ट आता हे कन्कॉर्डन्स विथ सेट पदी इन्फॉर्मेशन मध्ये जाऊयात. तर इथे आता तुम्हाला धातू जे आहेत गणानुसार सॉर्ट केलेले दिसत आहेत. धातू आहे, त्याचा अर्थ आहे, सेट अनिट व्यवस्था इथे दिलेली आहे, पदी दिलेली आहे, आणि माधवीय धातुवृत्ती, क्षीरतरंगिणी आणि धातू प्रदीप मधल्या ह्या एंट्रीज ज्या आहेत त्यांच्या लिंक्स इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, तर आता हे गणानुसार इथे धातू दिलेले आहेत. पण कित्येकदा काय होतं, आपल्याला एखादा धातू कुठल्या गणामध्ये आहे हे जर हवं असेल, आणि कित्येकदा असं असतं की एकच धातू एकापेक्षा अधिक गणामध्ये असतो. तर धातूप्रमाणे जर तुम्हाला ते सॉर्ट करून हवं असेल आकार अधिक्रमाने, तर इथे धातूवर तुम्ही जर क्लिक केलं तर हे धातू जे आहेत आकार अधिक्रमानुसार तुम्हाला सॉर्ट होऊन मिळतील. आणि मग इथे जाऊन तुम्ही जर पाहिलं तर जसं भू हा धातू घेतला, भू धातू मी सर्च करतेय, तर इथे तुम्ही पहा भू सत्तायाम आणि भूप्राप्तौ. आपल्याला फक्त भूसत्तायाम माहिती असतो, वादिगणातला पहिलाच धातू आहे तो, आणि परंतु भू हा धातू प्राप्ती ह्या अर्थाने सुद्धा चुरादी गणामध्ये आहे. तसंच आणखीन एक धातू मी देते, विद. विद धातूची आपल्याला इथे 9 एंट्रीज मिळत आहेत. विद लाभे हा तुदादी गणाचा आहे, विद ज्ञाने हा अदादी गणाचा आहे, विद सत्तायाम दिवादी गणाचा आहे, धाद्रादीमध्ये हा आख्याने, चेतने, निवासे, विवादे, वेदनायाम एवढ्या वेगवेगळ्या अर्थाने तो उपलब्ध आहे. तर इथे आणि यातले अनिट आहेत, काही सेट आहेत. तर आता इथे विद लाभेमध्ये जर तुम्ही आणि परत दुसरं पदीची इन्फॉर्मेशन सुद्धा पहा. इथे हा उभयपदी धातू आहे, हा परस्मयपदी आहे, आणि हे सगळे आत्मनेपदी आहेत. तर त्याप्रमाणे त्याची रूपं बदलणार आहेत. तर आता इथे विद लाभेमध्ये जर तुम्ही इथे माधवीय धातुवृत्तीमध्ये गेलात तर तुम्हाला माधवीय धातुवृत्ती मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली आहे ह्या धातूविषयी ती सगळी तुम्हाला इथे मिळेल. आणि त्याची रूपं सुद्धा काही त्यांनी दिलेली असतात, जसं विंदती, विदंतहा अशी त्याची रूपं बनतात. आणि ती रूपं जी बनतात तेव्हा कुठलं सूत्र लागतं, कुठलं लागत नाही, या सगळ्याची इथे चर्चा केलेली असते. आणि प्रत्येक जी टीका आहे ती टीका वेगवेगळी आहे. आता काही जण खूप सविस्तर टीका देतील, काही जण संक्षेपात त्याच्याविषयी बोलतील, जसं आता इथे क्षीरतरंगिणीकरांनी खूपच संक्षेपात इथे सांगितलेलं आहे. तर तुम्ही मग ह्या, आणि इथे असं पण होतं की एक वृत्तिकार एखाद्या शब्दात धातूचं एखादं रूप मानतो, दुसरा वृत्तिकार मानत नाही. तर संस्कृत स्कॉलर्स जे आहेत ज्यांना ह्याचा अभ्यास करायचा आहे, किंवा कित्येकदा असं पण होतं की एखादं वाक्य आहे, तिथे शब्द आलेला आहे आणि तो शब्द मग बरोबर आहे का नाही, त्या लेखकाने बरोबर वापरलाय की नाही, का जो जे मॅन्युस्क्रिप्ट आहे हस्तलिखित, त्या हस्तलिखितामध्ये लिहिताना काही चूक झालेली आहे, टंकण दोष असेल, किंवा कदाचित जेव्हा आपण कम्प्युटरवर वगैरे टाईप केलेलं पाहतो तिथे टंकण दोष असू शकतो. तर हे आणि कधी कधी आपल्याला सुद्धा त्या धातूविषयीची सगळी रूपं वगैरे माहिती नसतात. तर अशा वेळी मग ह्या धातू वृत्तीचं हे जे कन्कॉर्डन्स आहे याचा उपयोग होतो.
मग तुम्ही जाऊन तिथे व्हेरीफाय करू शकता की हे रूप खरोखरच या धातूचं असं होतं का, आणि मग त्याचा अर्थ काय आहे वगैरे. तर त्या दृष्टीने ह्या धातूपाठाची धातुवृत्तींच्या कन्कॉर्डन्सचं त्याचं खूप महत्व आहे. तर इथे आपण पाहतोय विद धातू ह्या इतक्या वेगवेगळ्या अर्थाने आहे. आणि जेव्हा अर्थ दिलेला आहे, आता सत्तायाम म्हणजे काय, तर सत्ता असा क्षीरतरंगिणीकारांनी त्याचा अर्थ दिला आहे. किंवा लाभ, ह्याच्यात दुसरं कुठे सगळीकडे असा अर्थ दिलेला नाहीये, काही काही ठिकाणी त्यांनी असे अर्थ दिलेले आहेत जे आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. तर केवळ सत्तायाम मध्ये मला तो अर्थ दिसतोय, बाकी ठिकाणी नाहीये. ओके, तर हे झालं. समजा तुम्हाला धातू माहिती आहे आणि मग त्याचा अर्थ काय आहे किंवा तो कुठल्या गणातला आहे हे सगळं हवं असेल तर तुम्ही धातूप्रमाणे त्याला सॉर्ट करून हे पाहू शकता. कित्येकदा असं होतं की आपल्याला अर्थ माहिती आहे धातूचा, पण अर्थ आपल्याकडे अर्थ आहे आणि त्या अर्थाचा धातू कोणता आहे ते माहिती नाहीये. तर कित्येकदा आपण जेव्हा संस्कृतमध्ये काही कंपोज वगैरे करत असतो, मराठीतले शब्द माहिती असतात, मग ह्या शब्दाला संस्कृतमध्ये काय म्हणतात बरं. मग आपण तेव्हा मग डिक्शनरी जी पाहिजे आपल्याला मराठी टू संस्कृत अशी पाहिजे. पण इथे हे जे टूल आहे, इथे तुम्ही आता हे अर्थानुसार सॉर्ट करून घ्या, मग तुम्हाला हे अर्थ वेगवेगळे मिळतील. तर आता उदाहरणार्थ अदने हा अर्थ आहे, इथे तुम्हाला अदने हा अर्थ दिसतोय. तर ह्या अदनेमध्ये वेगवेगळे धातू दिसत आहेत तुम्हाला इथे. अदने म्हणजे खाणे ह्या अर्थाने, अदभक्षणे. तर भक्षण ह्या अर्थाने अदने धातू आहे. एक धातू आहे गल, दुसरा ग्रस, ग्लसू, घस, परत घसलू आहे, चमू, चर्व, छमू, जमू, झमू, तृणू आणि भक्ष, श्नसू, हू, असे हे वेगवेगळे धातू आहेत. तर जो कोणी काही कॉम्पोजिशन करतोय, समजा एखादी व्यक्ती श्लोक बनवतीये आणि ते श्लोकामध्ये त्या व्यक्तीला विशिष्ट मीटर फॉलो करायचंय. तर मग त्या विशिष्ट मीटरमध्ये जर तुम्हाला, त्या विशिष्ट छंदामध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल, तर मग तुम्हाला माहिती असतं की मला इथे लघुगुरूची ही व्यवस्था हवी आहे आणि असा धातू हवा आहे ह्या अर्थाचा. तर तुम्ही इथे जाऊन हे शोधू शकता आणि जो धातू तुम्हाला ठीक वाटेल त्या धातूचं रूप तुम्ही तिथे वापरू शकता. दुसरं, यातनं आपल्याला हे सुद्धा दिसून येतं की आपण मराठीत गिरणे हा शब्द वापरतो, तर हा संस्कृतमधूनच आलेला आहे, गलपासूनच तो गिरणे आलेला असणार आहे. किंवा चरवण करणे, गुजरातीमध्ये जिमू, जेवणे ह्याला जिमू म्हणतात, जिमना. आणि भक्षण करणे. तर हे सगळे धातू जे आहेत हे एकाच अर्थाचे आणि मूळ संस्कृत मधूनच आलेले आहेत. मग आता तुम्ही असं विचाराल की संस्कृतमध्ये ह्या सगळ्याला अदने असंच का म्हटलेलं आहे. त्यांनी गिरणेमध्ये पण अदने आहे आणि जम्मूमध्ये पण अदने आहे, भक्षमध्ये पण अदने आहे. तर असतो केवळ धातुपाठच नाही, पण नॉर्मल कोश पण घ्या तुम्ही. जेव्हा कोश तयार करत असतो तेव्हा कोशकार जो आहे तो काही जे शब्द खूप सामान्य आणि बाकी शब्दांचे अर्थ तो देतो. जे समजा मराठी डिक्शनरीज आपण पाहिली, तर मराठी शब्दांचा मराठीत जेव्हा अर्थ द्यायचा आहे तेव्हा तो सोप्या मराठीत आपल्याला द्यायला पाहिजे, म्हणजे मग तो दुसऱ्यांना कळेल. तर ही सोपी मराठी म्हणजे काय, तर जे शब्द नेहमी वापरात असतात, जे कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दांचा अर्थ देणं. तर मग असे जे शब्द आहेत, बेसिक वोकॅब्युलरी ज्याला म्हणतात,
तर अशी पाणिनीने निवडलेली आहे आणि अर्थामध्ये त्यांनी ते वापरलेले आहेत शब्द. आणि इथे जो अर्थ दिलेला आहे तो स्थूल रूपाने दिलेला आहे, सूक्ष्म रूपाने नाही. तर स्थूल अर्थ काय आहे त्याचा हे आपल्याला इथे कळतं. आणि त्यानंतर तुम्हाला सूक्ष्म अर्थ हवा असेल तर मग जेव्हा तुम्ही त्याचे प्रयोग पाहता व्यवहारातले, त्यातून मग तुम्हाला त्याचा सूक्ष्म अर्थ समजू शकतो. पण पाणिनीने जेव्हा हा धातुपाठ रचला तेव्हा अर्थ जे दिले त्यांनी ते जी कॉमन वोकॅब्युलरी आहे त्यामध्ये दिले. आणि मग त्यामध्ये काय होतं, इथे आपण पाहतोय अदने भक्ष, म्हणजे भक्ष या धातूचा अर्थ अदने दिलेला आहे. आणि तुम्हाला आता मी एक गंमत दाखवते. भक्षण आपण शोधूयात. भक्षणे आणि तिथे अद दाखवलेला आहे. तर भक्षणे ह्या अर्थाने खाद, खोट, चमू, परत इथे तो चमू जमू तो आलेलाच आहे. सा, भक्ष, भ्लक्ष हे सगळे म्हणतो तर हे अर्थ आलेले आहेत. तर इथे बघा अदभक्षणे आणि भक्ष अदने. तर भक्षणे आणि अदने असे त्यांनी दोन धातू घेतले. कधी त्यांनी भक्षणे ह्या अर्थाने ते दिलेलं आहे, कधी अदने. अर्थात अदने आणि भक्षणे यामध्ये थोडासा फरक असेल. मी त्या अनालिसिस मध्ये विश्लेषणात जात नाही आता, तो टॉपिक नाही आता आपल्या डिस्कशनचा. पण ह्या काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करू शकता. जे कोशकार आहेत ते कधी कधी त्यांच्यात आत्माश्रय दोष सुद्धा इथे आपल्याला दिसून येतो. म्हणजे अद याचा अर्थ भक्षण दिलेला आहे, भक्षचा अर्थ अदने दिलेला आहे. तर जर तुम्हाला दोन्ही शब्द माहिती नसतील तर ह्या शब्दांचे अर्थ कळणार नाही. पण भक्षण आणि अदल अर्थांच्या विषयी तर तुम्हाला जर अर्थ माहिती असेल तर त्यानुसार धातू तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. धातू माहिती असेल तर त्याचा अर्थ काय आहे ते पाहू शकता. तसंच गणातलं कुठल्या गणातलं आहे हे माहिती असेल त्या गणात जाऊन तो धातू तुम्ही पाहू शकता. तुम्ही सॉर्टिंग हे वेगवेगळ्या प्रकारे इथे करू शकता. आणि त्याची सेट अनिट व्यवस्था इथे दिलेली आहे. तर सेट अनिट हे काय आहे तर इडागम कधी होतो कधी होत नाही. तर उदाहरणार्थ भू धातू घेतला तर त्याचं रूप जे आहे भवित असं बनतं. आणि गम धातू जर घेतला तर गत बनतं रूप, किंवा पठचं पठित्वा बनतं आणि गमचं गत्वा बनतं. तर एका ठिकाणी ई येतो आणि एका ठिकाणी ई येत नाहीये. तर त्याला ई जिथे येतो त्याला इट आगम, म्हणजे इट मध्ये येतोय, त्याला इडागम म्हणतात. आणि सेट याचा अर्थ काय, स इट म्हणजे इट सहित. तर हे इट सहित आहेत, हे इट रहित आहेत. अनिट म्हणजे जिथे इडागम होत नाही. आणि वेट असतो, वेट म्हणजे कधी कधी तिथे इडागम होतो कधी होत नाही. म्हणजे दोन्ही दोन रूप आपल्याला मिळतात विकल्पानी, तर त्याला वेट म्हणतात. आणि मग परस्मय पद आणि आत्मनेपदाची वेगवेगळी रूप, वेगवेगळी विभक्ती प्रत्यय पाणिनीने दिलेली आहेत. तर जर परस्मय पद असेल तर कुठले प्रत्यय लागतात, आत्मनेपद असेल तर कुठले प्रत्यय लागतात ते आपल्याला इथून कळू शकतं. आणि जसं मी सांगितलं इथे तुम्ही क्लिक केलं तर ती टीका तुम्हाला मूळ उपलब्ध असते. आता आणखीन एक तुम्हाला इथे माहिती सांगते. यातले जे मतभेद आहेत काही ते तुम्हाला डायरेक्ट इथे सुद्धा दिसू शकतात. जसं इथे एक्स मार्क केलेलं आहे. एक्स याचा अर्थ ही एंट्री जी आहे म्हणजे बाध्रू ह्या धातूची रोटणे ह्या अर्थाने जी एंट्री आहे ती माधवीय धातुवृत्ती किंवा धातुप्रदीप मध्ये नाहीये. आणि क्षीरतरंगिणीकारामध्ये त्यांनी क्षीरतरंगिणीमध्ये दिलेली आहे. तर इथे तुम्ही दोन एंट्रीज पाहाल. बाध्रू धातू जो आहे कधी लोडणे आणि कधी रोटणे. तर लोडणे ह्या अर्थाने ह्या दोघांनी वापरलेला आहे, रोटणे ह्या अर्थाने ह्यांनी वापरलेला आहे. तर असे अर्थामधले जे भेद आहेत
ते सुद्धा इथे तुम्हाला मार्क केलेले दिसून येतील. आणि तसंच अनुदात्त उदात्त जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा इथे मार्क केलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर डुपचश धातू घेतला तर इथे तुम्हाला हे उदात्त आणि अनुदात्त हे मार्क केलेलं दिसून येईल. त्यानंतर धातूमध्ये तुम्ही पाहाल 2 एंट्रीज इथे दिलेल्या आहेत. भू 2 वेळा लिहिलेला आहे, एकदा ब्रॅकेटच्या बाहेर आणि एकदा त्या ब्रॅकेटमध्ये. तर हे 2 असे का दिलेले आहेत, तर एक जो आहे तो अनुबंध रहित आहे आतला ब्रॅकेटमधला, आणि हा बाहेरचा जो आहे तो अनुबंध सहित आहे. तर इथे तुम्हाला हे चंद्रबिंदू दिसेल इथे, बाद आणि रिकार सुद्धा आहे. तर हा धातू जो आहे तो गाधृ असा धातू आहे. तर पाणिनीने इथे जे अनुबंध वापरले ते परत त्याची रूप बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. परत तिथे मी डिटेल्समध्ये जात नाहीये आता. प्रक्रिया जेव्हा आपण करतो आणि त्याची प्रक्रियेनुसार जेव्हा रूप बनवतो तेव्हा ह्याची आवश्यकता पडते. तर आणि ह्या दोन्ही बरोबर आम्ही लिंक सुद्धा एक दिलेली आहे, म्हणून हे निळ्या रंगात दिसतंय आणि बाकीचे काळ्या रंगात दिसतात. निळा रंग आपल्याला सांगतो की इथे एक लिंक उपलब्ध आहे, तिथे क्लिक केल्यावर तर नवीन काही माहिती मिळेल. तर आता आपण इथे भूमध्ये ह्या बाहेरच्या भूवर मी क्लिक करते, ओपन लिंक इन न्यू टॅब. तर इथे न्यू टॅब मध्ये तुम्हाला सगळी रूपं दिसतील भूची. तर तुम्ही भूची रूपं पाहण्यासाठी याआधी जेव्हा तुम्ही मागचा एपिसोड जेव्हा पाहिला होता त्यात तुम्ही हे पाहिलेलं होतं की ह्या टूल्समध्ये वर्क फॉर्म जनरेटरमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला इथे धातूची रूपं मिळू शकतात वेगवेगळी. इथे ही रूपं डायरेक्ट मिळतात, पण इथे केवळ आम्ही परस्मैपदी किंवा आत्मनेपदी जी पदी इथे दिलेली आहे ती रूपं आम्ही दाखवतो. कर्तरी मधली कर्मणी वगैरे रूपं इथे दिसत नाहीत. फक्त कर्तरी मधली परस्मैपदी असेल तर परस्मैपद, आत्मनेपदी असेल तर आत्मनेपदाची रूपं तुम्हाला इथे क्लिक केल्यावर मिळतील. त्यानंतर आत जे हे ब्रॅकेट मधलं जे आहे इथे आपण जर क्लिक केलं, आता हे क्लिक करून मी परत इकडे ओपन करते हे, तर भू या धातूपासून बनणारे वेगवेगळे जे शब्द आहेत त्या शब्दांची व्युत्पत्ती इथे दिलेली आहे. तर हा भू धातू आहे. भूपासून भवितव्य, भवंती, भवितृ किंवा भवन, भवन, प्रियम भावुक, प्रियंभी विष्णू, प्रभृती, प्रभूती, प्रभूत, त्यानंतर एकी भाव, उद्भूती, उद्भूत, उद्भव, असे हे सगळे अंतर्भाव जे आपल्याला बरेचसे शब्द आपण मराठीमध्ये जसेच्या तसे वापरतो, पण त्या शब्दांचं जे पूर्ण विश्लेषण आपल्याला माहिती नसतं, व्युत्पत्ती माहिती नसते, तर ती व्युत्पत्ती तुम्हाला इथे मिळते. आता अद्भुत काय आहे, तर भूमध्ये अद एक त्याच्या आधी प्रिफिक्स जोडलेला आहे आणि डुतच नावाचा कुठला तरी एक सफिक्स आहे आणि अद्भुत रूप बनलंय. जर इथे तुम्ही कर्सर ठेवला तर तुम्हाला एक काळी स्ट्रीप दिसते आणि त्याच्यात अगदी छोट्या छोट्या अक्षरामध्ये काही लिहिलेलं दिसतंय. हे सॉरी, हे मी मोठं करू शकत नाही कारण हे जे टूल आहे ते त्याचा साईज वाढवता येत नाहीये मला. पण तुम्ही जेव्हा तुमच्या कम्प्युटरवर पाहाल तेव्हा तुम्हाला ते वाचता येईल. तर अद्भुत इथे जी हे काळ्या स्ट्रीपमध्ये जे दाखवलंय तो त्याचा आपटे डिक्शनरीमध्ये, आपटेची जी संस्कृत हिंदी डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीमध्ये ह्या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे तो अर्थ आम्ही इथे दिलाय. तर अद्भुत म्हणजे आश्चर्य, आश्चर्यजनक बात या घटना, विलक्षण घटना, चमत्कार वगैरे. तसंच आविर्भाव, तर आविर्भाव हा कसा बनलाय, तर आविस
मध्ये भू जोडून त्याला घय प्रत्यय लावल्यावर आविर्भाव बनला आणि आविर्भावचा अर्थ आहे अभिव्यक्ती, उपस्थिती किंवा प्रकट होणं. हे हिंदीमधले अर्थ दिलेले आहेत. तसंच उद्भव तर किंवा उद्भाव, इथे मला वाटतं उद असायला पाहिजे, उद्भव, इथे टायपिंग मिस्टेक आहे. उद आणि भू मध्ये अप प्रत्यय जोडून उद्भव झाला. उद आणि भू मध्ये घय प्रत्यय जोडून उद्भाव झाला. उद आणि भू मध्ये क्त प्रत्यय जोडून उद्भूत झाला. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे फॉर्म्स जनरेट झालेले आहेत. तर ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे कळते. तर त्यामुळे हे पाहिल्यामुळे एक शब्दांचं जे जाळं आहे त्या जाळ्याविषयी, म्हणजे एक धातूपासून वेगवेगळे किती वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनतात. आपण नेहमी ऐकतो रू धातू आहे आणि त्याच्यापासून आहार, विहार, संहार, प्रहार असे वेगवेगळे शब्द बनतात. पण केवळ एवढेच नाही, भूचे आपण पाहिले इतके सारे शब्द बनतात. आपण रूचं पण पाहूयात, रू पासून किती शब्द बनतात. रू हरणे ह्या अर्थाने हा धातू आहे आणि इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे वेगवेगळे जे शब्द बनतायत ते सगळे इथे तुम्हाला दिसतील. तर बरेचसे शब्द आहेत आणि इथे जे शब्द आम्ही दाखवलेले आहेत ते केवळ आपटे डिक्शनरीमध्ये आम्हाला जे शब्द मिळाले रू धातूपासूनचे तेवढेच आम्ही इथे दाखवलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन बरेचसे शब्द असतील जे आपटे डिक्शनरीमध्ये नाहीयेत. आपटे डिक्शनरीमध्ये केवळ 50,000 शब्द आहेत. मोनियर विल्यम्स जर घेतली तर त्यात 1 लाखापेक्षा अधिक प्रातिपदिकं दिलेली आहेत. तर तिथले शब्द जर तिथून जर घेतले तर आणखीन हे शब्द वाढतील. पण इथे आता पाहाल तुम्ही आहर, आहार, आहार्य, नंतर प्रत्याहरण, प्रत्याहार, अभ्यवहार, अभ्यवहार, अवहरण, अवहार्य, प्रत्यवहार, उद्धरण, उद्धार, प्रतिसंहार, संवरण, संहार, उपहार, निहार असे सगळे शब्द इथे तुम्हाला वेगवेगळे दिसतील. प्रहार आहे, त्यानंतर लहर, लहरी, हर, हरिण, हरित आणि त्याचे अर्थ काय आहे, तर तो धातू कुठला, त्याला कुठला प्रत्यय लागला आहे आणि मग तो शब्द काय बनलेला आहे आणि त्याचा हिंदीमध्ये अर्थ काय आहे हे सगळं तुम्हाला इथे मिळतं. तर ह्याचा उपयोग शब्दांना नीट समजून घेण्यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येतो. तर 2 प्रकारे आपण ह्याचा उपयोग करू शकतो. एक, एखादा शब्द धातू आहे त्या धातूपासून कोणकोणते वेगवेगळे शब्द बनतात आणि दुसरा, समजा तो धातू एखादा शब्द अवेलेबल असेल तर त्याचं विश्लेषण काय आहे हे सुद्धा आपल्याला इथून कळू शकतं. तर ही ह्या धातू पाठाविषयीची माहिती इथे मी आता प्रस्तुत केलेली आहे आणि तुम्ही स्वतः हे टूल वापरून पाहू शकता बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर आता मी हे धातू पाठावरचं माझं व्याख्यान थांबवते आणि आपण दुसऱ्या भागाकडे वळूयात आता. तर दुसरा भाग जो मी सांगितलेला होता सुरुवातीला तो म्हणजे अनुसारक. अनुसारक आणि तिथे MT आणि संस्कृत हिंदी असं लिहिलेलं आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर आज तुम्हाला संस्कृत हिंदी अनुवादकम अनुसारकम च असं दिसतं आणि खाली इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे संस्कृत हिंदी ॲक्सेसर कम मशीन ट्रान्सलेटर. तर आता हा अनुवादक काय आहे, अनुसारक काय आहे, त्या दोघांमध्ये काय संबंध आहे आणि हे जे टूल आहे ते काय करतं ह्याच्याविषयी थोडी माहिती देते आणि नंतर मग ह्याचं प्रात्यक्षिक जे आहे माझी विद्यार्थिनी अमृता देईल तुम्हाला. तर अनुवादक म्हणजे भाषांतर करणारं यंत्र. तर संस्कृतमधून हिंदीमध्ये भाषांतर करणारं हे यंत्र आहे. आता ते अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. तर तुम्ही जेव्हा हे यंत्र वापराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बरंचसं आणखीन काम व्हायचं आहे यात. पण जे झालेलं आहे आणि ज्या
टप्प्यामध्ये ते आहे ते आम्ही उपलब्ध करून देतोय, जेणेकरून जेवढी इन्फॉर्मेशन आम्ही देऊ शकतो तेवढी उपलब्ध आहे आणि त्याचा उपयोग करून घेता येईल लोकांना, या दृष्टीने आम्ही हे उपलब्ध करून दिलेलं आहे ऑनलाईन. तर भाषांतर, आता तुम्ही भाषांतराची बरीचशी सॉफ्टवेअर गुगलने जी तयार केलेली आहेत ती सगळी तुम्ही कदाचित वापरत सुद्धा असाल. इंग्लिशमधून मराठीचं ट्रान्सलेशन किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन किंवा इंग्लिश फ्रेंच ट्रान्सलेशन, अशी वेगवेगळ्या प्रकारे गुगल ट्रान्सलेटरमध्ये वेगवेगळ्या भाषा उपलब्ध आहेत. तर तिथे काय होतं, कुठलाही जो ट्रान्सलेटर असतो तो काय करतो, जे वाक्य एखाद्या भाषेत दिलेलं आहे त्याचा केवळ भाषांतर तुम्हाला दुसऱ्या भाषेत दिसतं. म्हणजे कुठलंही वाक्य दिलं, समजा हे दशरथस्य पुत्र रामा नगरे कोशात हस्तेन ब्राह्मणाय धनम ददाती, हे वाक्य मी दिलं, तर त्याचा अनुवाद जो आहे, भाषांतर जे आहे हिंदीमध्ये, दशरथ का पुत्र राम नगर में कोश से हाथ से ब्राह्मण को धन देता है, असं तुम्हाला ट्रान्सलेशन मिळेल त्याचं. पण कित्येकदा काय होतं, हे ट्रान्सलेशन जेव्हा मशीन करत असतं तेव्हा मशीन चुका करतं. ऍक्च्युअली तसं पाहायला गेलं तर भाषांतर जे आहे हे आपण भाषांतर जेव्हा करतो तेव्हा काही ना काही माहिती, इन्फॉर्मेशन जी स्रोत भाषेत असते ती तिचा लोप होत असतो. ती जशीच्या तशी आपण लक्ष्य भाषेमध्ये आणू शकत नाही. भाषांतराच्या ज्या जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत ही गोष्ट मान्य करतात की आपण अगदी हुबेहूब जसंच्या तसं ट्रान्सलेशन असं कधीच करू शकत नाही. त्यात काही ना काही दोष येतातच. आणि कित्येकदा असं होतं की जी रचना किंवा जे वाक्याचं स्वरूप, स्टाईल वगैरे जी आहे, जी स्रोत भाषेत उपलब्ध असते ती टार्गेट भाषेसाठी उपलब्ध नसते. मग त्यामुळे ते वाक्य तुम्हाला वेगळ्या प्रकारे लिहावं लागतं. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये आपण कर्मणी प्रयोगाचा खूप प्रयोग करतो, पण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण कर्मणी प्रयोगाचा एवढा प्रयोग करत नाही. मग अशा वेळी मग ते कर्तरी प्रयोगातच जर करायचं असेल तर कदाचित तिथे लेखकाला एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा असेल, तो फोकस कदाचित इकडे येणार नाही. असे वेगवेगळे बरेच अंश असतात त्यात. त्यामुळे भाषांतराला ह्या सगळ्याचं भान ठेवून एक अशी कलाकृती सादर करायची असते लोकांच्या पुढे, जी त्या लक्ष्य भाषेतले लोक जे आहेत तिला स्वीकार करतील. पण कित्येकदा असं पण असतं की जो मूळ टेक्स्ट आहे, भाषांतरकारांनी जेव्हा त्याचा अनुवाद केलेला आहे, भाषांतर केलेलं आहे, तेव्हा तो स्वतःचं काहीतरी त्याच्यात एक जी स्वतःची जी क्रिएटिव्हिटी आहे ती आणून तो थोडासा कदाचित त्याला ट्विस्ट पण देत असतो. पण हे जे ट्विस्ट देणं किंवा लक्ष्य भाषेमध्ये अगदी नैसर्गिक अनुवाद करणं वगैरे जे आहे ते करत असताना कुठेतरी आपण मूळ जे टेक्स्ट आहे त्याच्यापासून थोडेसे दुरावलेलं असतो. आणि मग अशा वेळी लोकांच्या मनात शंका येते की खरंच मूळ भाषेत मूळ जो लेख आहे त्या लेखामध्ये लेखकाला असंच म्हणायचं आहे का? आणि अशी शंका विशेष करून जेव्हा आपण फिलॉसॉफिकल टेक्स्ट वाचत असतो किंवा काही सायंटिफिक टेक्स्ट वाचत असतो किंवा ज्या कलाकृती अगदी त्यांचं खूप इम्पॉर्टन्स आहे त्या कलाकृतीतल्या आशयाच्या दृष्टीने. उदाहरणार्थ भगवद्गीता. तर भगवद्गीता जेव्हा वाचतो तेव्हा त्याचं ट्रान्सलेशन वाचताना बरेच जण म्हणतात, नाही मला जे ऑथेंटिक ट्रान्सलेशन आहे ते सांगा. आता ऑथेंटिक ट्रान्सलेशन म्हणजे काय? तर इसेन्शियली त्याला असं म्हणायचं असतं की मूळ लेखापासून, मूळ कलाकृतीपासून, मूळ टेक्स्ट पासून डेव्हिएट जिथे आपण झालेलो नाहीये अशा प्रकारचं भाषांतर. तर अशा प्रकारचं भाषांतर मिळणं बऱ्याचदा अवघड असतं. आणि मग अशा वेळी तो म्हणतो की मला मूळच वाचायचं आहे. तर हे मूळ आपण जर वाचायचं
असं मनावर घेतलं, विशेषतः संस्कृतच्या संदर्भात मी बोलतेय, तर तिथे मग आपल्याला ती भाषा यायला हवी. आणि संस्कृत भाषा यायची म्हणजे मग त्यासाठी एवढी वर्ष अध्ययनात घालवायला हवी, आपल्याला वेळ द्यावा लागेल. आणि बऱ्याचदा असं होतं की गीता वगैरे जेव्हा लोक वाचायला घेतात तेव्हा त्यांचं ऑलरेडी त्यांची साठी ओलांडलेली असते. आणि अशा वेळी मग त्यांना संस्कृतचं जुजबी ज्ञान असतं, त्या ज्ञानावर त्यांना ती गीता, मूळ गीता वाचणं कठीण जातं. तर अशा लोकांच्यासाठी सुद्धा, आणि इन जनरल जे भाषांतर करतायत त्यांना सुद्धा मदत व्हावी. किंवा जर मशीननी एखाद्या वेळी चूक केली असेल तर ती चूक कुठे केली आहे मशीननी ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपण जो रीडर आहे तो करेक्ट करून त्याचा अर्थ लावेल. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना ध्यानात ठेवून आम्ही हे एक टूल बनवलेलं आहे. त्याला आम्ही अनुसारक म्हणतो. म्हणजे आम्ही अनुवाद तर देतोच आहोत संस्कृत मधून हिंदीमध्ये, पण त्याचबरोबर अनुसारक म्हणजे संस्कृतचं अनुसरण करतोय. कुठे तर हिंदीमध्ये जेव्हा त्याचा अनुवाद देतोय तर संस्कृतचं स्टेप बाय स्टेप संस्कृत विश्लेषणाला फॉलो करत त्याचा अनुवाद देतोय. आणि मग जेव्हा मशीनला जेव्हा काही निर्णय घ्यायचे असतात की इथे आता हा अर्थ बरोबर आहे की हा अर्थ बरोबर आहे, हे विश्लेषण घ्यायचं की हे विश्लेषण घ्यायचं, अशा प्रकारचे जेव्हा त्याला मशीनला डिसिजन्स घ्यायचे असतात आणि मशीन चुका करतं, तर त्यावेळी मशीन काय करतं की जे डिसिजन्स मशीनने घेतलेले आहेत ते तर दाखवतच, पण त्याचबरोबर मशीन हे सुद्धा सांगतं की पण माझ्याकडे बाकीचे पण विश्लेषण उपलब्ध आहेत. जर तुम्हाला मी जे दाखवतोय ते चुकीचं वाटत असेल तर तुम्ही ही बाकीची विश्लेषणं बघा आणि स्वतः त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारचं हे आम्ही अनुसारक टूल बनवलेलं आहे आणि त्याला आम्ही ॲक्सेसर असं इंग्लिशमध्ये म्हणतो. ज्याच्या माध्यमाने तुम्ही मूळ स्रोत मधला जे टेक्स्ट आहे त्याला ॲक्सेस करू शकता, म्हणून ॲक्सेसर. आणि अनुसारक जो मूळ जो लेख आहे, मूळ जे टेक्स्ट आहे त्याला फॉलो करत, त्याचं अनुसरण करत हिंदीमध्ये त्याचं एक प्रतिबिंब देण्याचा जिथे प्रयत्न केला आहे ते आहे अनुसारक. तर मी आता अमृताला सांगते की अमृता तू आता ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन दे. मी स्क्रीन स्टॉप करते, स्क्रीन शेअरिंग, आणि तू स्क्रीन शेअर कर आता. ओके ओके मॅम. दिसतंय का? हो हो. ओके. हां, तर संसाधनी च्या या मराठीमधील भाग 2 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण संस्कृत हिंदी अनुवादकम अनुसारकंच म्हणजेच काय तर संस्कृत हिंदी ॲक्सेसर कम मशीन ट्रान्सलेटर या टूलविषयी माहिती बघणार आहोत. तर आता आपण इथे बघतोय की इथे 2 भाषा आहेत, तर संस्कृत आणि हिंदी. तर एक आहे ती सोर्स लँग्वेज म्हणजे स्रोत भाषा, ती संस्कृत आहे, आणि दुसरी आहे ती टार्गेट लँग्वेज म्हणजे लक्ष्य भाषा, ती आहे हिंदी. तर ज्यावेळेस आपण एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जात असतो, म्हणजेच तिचा अनुवाद करतो, त्यावेळेस अनुवाद प्रक्रियेमध्ये 2 घटक समाविष्ट होतात. तर हे 2 घटक काय आहेत, तर ज्यावेळेस ट्रान्सलेट करत असतो आपण त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला जी स्रोत भाषा आहे ती आपल्याला पहिल्यांदा खूप समजून घ्यावी लागते, आणि त्यानंतर त्याचं टार्गेट लँग्वेज म्हणजे लक्ष्य भाषेमध्ये भाषांतर करावं लागतं. तर आता आपण या भागामध्ये संस्कृत ही जी स्रोत भाषा आहे
ती आपण कशी समजून घेऊ शकतो आणि ती समजून घेताना आपण ती मशीनद्वारे कशी समजून घेऊ शकतो, अ, या याविषयी माहिती बघणार आहोत आणि यावरच भर देणार आहोत. तर आता आपण कोणतीही भाषा ज्यावेळेस समजून घेतो त्यावेळेस अनेक पायऱ्या त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर याविषयी आपल्याला एक श्लोक सापडतो आणि त्याला इथे व्याख्यान असं म्हटलेलं आहे. तर हे काय आहे, तर पदच्छेदः पदार्थोक्ती विग्रहो वाक्ययोजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. तर व्याख्यान म्हणजे काय, तर विशेषण आख्यानम व्याख्यानम म्हणजे कोणतीही गोष्ट विशेष तऱ्हेने समजावून सांगणं. तर आता अ, अ, आपली जी स्रोत भाषा आहे ती ज्यावेळेस आपण समजून घेत असतो, तर ती समजून घेताना स्रोत भाषा किंवा कोणतीही भाषा ती समजून घेताना त्यामध्ये काही पायऱ्या समाविष्ट होतात. तर आता या पायऱ्याच इथे सांगितलेल्या आहेत. तर या पायऱ्यांद्वारे तुम्ही ती भाषा समजून घेऊ शकता. तर यातला पहिला जो सोपान आहे तो आहे पदच्छेद, म्हणजे प्रकृती प्रत्यय विभाग. आता प्रकृती म्हणजे काय, तर संस्कृतमध्ये आपण धातू आणि जी नामं आहेत, प्रातिपदिक आहेत, तर त्यांना आपण प्रकृती असं म्हणतो. आणि प्रत्यय म्हणजे काय, तर नामांना जे प्रातिपदिकांना जे सुप आणि तिंग सुप प्रत्यय लागतात, म्हणजे सु औजस वगैरे जे आहेत ते प्रत्यय लागतात. आणि धातूंना तिंग म्हणजे तिप्त झी हे जे प्रत्यय लागतात त्यांना प्रत्यय असं म्हटलेलं आहे. तर ह्या प्रकृती आणि प्रत्ययाचा छेद, त्यांचा विभाग म्हणजेच पदच्छेद होय. त्यानंतर दुसरा जो सोपान आहे तो आहे पदार्थोक्ती, म्हणजे आपण जी भाषा समजून घेतोय त्या मजकुरामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांच्या अर्थाचं विश्लेषण, त्या शब्दांचा अर्थ समजून घेणं म्हणजे पदार्थोक्ती. त्यानंतर तिसरी जी पायरी आहे ती आहे विग्रह. तर आपण हॅलो हा तर तिसरी जी पायरी आहे ती विग्रह. विग्रह म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस भाषा समजून घेतो त्यावेळेस त्या भाषेमध्ये अनेक समासांचा समावेश होतो. तर हा जो समावेश आहे समासांचा, तर त्यावेळेस समास ते आपण सोडवणं गरजेचं असतं, त्यांचा विग्रह करणं गरजेचं असतं. तर यालाच विग्रह असं म्हटलेलं आहे. त्यानंतर चौथा सोपान जो आहे वाक्य योजना. तर वाक्य योजना म्हणजे काय, तर वाक्यामध्ये अनेक शब्द असतात, तर त्या शब्दांचा परस्पर संबंध काय आहे आणि त्याविषयीचा जो शब्दबोध आहे तो समजून घेणं म्हणजे वाक्य योजना. आणि त्यानंतर आक्षेपस्य समाधानम, हा एक पाचवा सोपान इथे सांगितलेला आहे. जर कोणी तुमच्या विधानावर आक्षेप केला तर त्या आक्षेपाचं स्पष्टीकरण देणं म्हणजेच आक्षेपस्य समाधानम. तर अशा प्रकारे या ज्या 5 पायऱ्या आहेत त्यांचा उपयोग करून आपण कोणतीही भाषा जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आता हे जे 5 सोपान आहेत यांचा आपण आता जी स्रोत भाषा आहे संस्कृत, ती याद्वारे कशी समजून घेऊ शकतो हे बघणार आहोत. आता ती भाषा आपण मशीनद्वारे समजून घेणार आहोत आणि मशीनद्वारे समजून घेताना या पायऱ्यांचा कसा तिथे उपयोग होतो हेही आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वेबसाईटवर जायचं आहे. तर हे वेबसाईटचे 2 ॲड्रेस इथे मी दिलेले आहेत. त्यातला पहिला ॲड्रेस आहे scl.samsadhani.in/scl. इथे संसाधनीचं स्पेलिंग SAMSAADHANII असं आहे. आणि दुसरा जो ॲड्रेस आहे तो sanskrit.uohyd.ac.in/scl हा आहे. तर आता आपण वेबसाईटवर जाऊया. त्यासाठी मी इथे क्लिक करते. तर आता हे संसाधनीचं वेब पेज आहे ते ओपन झालेलं आहे.
आणि इथे तुम्ही एक टूलबार बघाल, तर तिथे आता मगाशी मॅमनी दाखवलं त्यानुसार इथे अनुसारकम असं लिहिलेलं आहे, ज्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. MT म्हणजे मशीन ट्रान्सलेशन, संस्कृत इंटू हिंदी. तर त्याच्यावर मी आता क्लिक करते. आता हे तुमच्या समोर वेब पेज येईल आणि इथे तुम्हाला एक टूलबॉक्स दिसेल. तर इथे तुम्हाला संस्कृत मधलं जे तुम्हाला वाक्य समजून घ्यायचं आहे ते तुम्ही इथे द्यायचं आहे. उदाहरणार्थ मी एक इथे वाक्य देते मशीनला. रामः यानेन विद्यालयं गच्छति. आणि हे वाक्य देताना जर संधी असेल पदांमध्ये तर ती संधी सोडवून आपल्याला ते वाक्य द्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर आता याचं जे विश्लेषण आहे ते मशीन इथे आपल्याला देईल. ते आता काय देतं हे बघूया आपण. तर आता इथे तुम्ही बघाल की इथे आपण जे पहिले 2 बॉक्स इथे दिसत आहेत. तर इथे पहिल्यांदा आपण जे संस्कृत वाक्य दिलेलं आहे ते इथे आहे, रामः यानेन विद्यालयं गच्छति. आणि इथे त्याचा हिंदी अनुवाद दिलेला आहे, राम वाहन से विद्यालय जाता है. आता त्यानंतर इथे तुम्हाला 3 रो दिसत आहेत. आता त्याविषयी आपण बघूया माहिती. तर पहिली जी रो आहे इथे आपण काय दिलेलं आहे, तर जे संस्कृत वाक्य आपण दिलं होतं तेच आहे. ही ए जी रो आहे इथे संस्कृत वाक्य दिलं होतं तेच आहे, रामः यानेन विद्यालयं गच्छति. त्यानंतर आपण मगाशी ज्या 5 पायऱ्या बघितल्या होत्या त्यातली एक पायरी होती पदच्छेद, म्हणजे काय, तर प्रकृती प्रत्यय विभाग, त्याचं विश्लेषण. तर ते पण आपल्याला इथे मशीनने दिलेलं आहे. तर आता इथे जी दुसरी रो आहे ई रो, त्याच्यामध्ये आपल्याला मशीनने त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. जसं राम या प्रातिपदिकाचं पुल्लिंगी एक हा आकडा विभक्ती दर्शवतो. प्रथमा विभक्तीचं एकवचनाचं रूप आहे रामः. त्यानंतर यान या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी तृतीया एकवचनाचं रूप आहे यानेन. विद्यालय या प्रातिपदिकाचं पुल्लिंगी द्वितीया एकवचनाचं रूप आहे विद्यालयम. आणि गच्छति हे क्रियापद आहे, ते कोणाचं आहे, तर गम हा गमलू गतव हा वादिगणातला जो धातू आहे त्याचं कर्तरी लटलकारातलं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आहे. आणि आपण मराठीमध्ये बघायला गेलो तर तृतीय पुरुष एकवचनाचं हे रूप आहे. तर हेही मशीनने दिलेलं आहे. आता आपण जो मगाशी ज्या 5 पायऱ्या बघितल्या त्यामध्ये एक पायरी होती ती म्हणजे पदार्थोक्ती, म्हणजे त्या वाक्यातल्या जी पदं आहेत त्यांच्या अर्थाचं विश्लेषण करणं. तर आता समजा तुम्हाला यातल्या कोणत्याही वाक्यात आपण जे वाक्य दिलंय यातल्या पदाचा अर्थ हवा असेल तर तोही तुम्ही इथे बघू शकता. त्यासाठी आम्ही इथे वेगवेगळ्या डिक्शनरीज लिंक केलेल्या आहेत. तर त्यासाठी ही जी ई रो आहे त्याच्यामध्ये ही निळ्या रंगातली जी प्रातिपदिका दिसत आहेत तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. उदाहरणार्थ मी आता विद्यालय याच्यावर क्लिक करते आणि इथे तुम्ही बघाल इथे एक नवीन पॉपअप विंडो तुमच्या समोर आलेली आहे आणि इथे तुम्हाला दिसेल की इथे अमरकोश लिंक केलेला आहे. त्यानंतर आपटे ही संस्कृत इंटू हिंदी डिक्शनरी जी आहे ही लिंक केलेली आहे. मोनियर विल्यम ही संस्कृत इंटू इंग्लिश डिक्शनरी आहे ती लिंक केलेली आहे. आणि हेरिटेज ही संस्कृत इंटू फ्रेंच डिक्शनरी आहे ती इथे लिंक केलेली आहे. तर त्या शब्दाचा तुम्ही अर्थ इथे बघू शकता. तुम्हाला ज्या भाषेमध्ये हवा आहे त्या भाषेमध्ये. सध्या इथे आम्ही मराठी डिक्शनरी लिंक केलेली नाहीये. तर आता मी इथे हिंदी आपटे ही जी संस्कृत इंटू हिंदी डिक्शनरी आहे त्याच्यावर मी क्लिक करते आणि ह्याच्यावर तुम्ही बघाल आता इथे मशीनने इथे दिलेलं आहे की विद्यालयाचा अर्थ काय, विद्यालय, महाविद्यालय किंवा विद्या मंदिर हा दिलेला आहे. जर तुम्हाला इंग्लिश अर्थ बघायचा असेल तर तुम्ही मोनियर विल्यम डिक्शनरीवर क्लिक करा आणि तो तुम्हाला इथे मिळेल. तर
हे झालं अर्थाविषयी. आणि ही तिसरी जी रो आहे इथे तुम्हाला या संस्कृत वाक्याचा इथे हिंदी अनुवाद दिसेल. तर हे झालं. आता इथे या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिसतंय, तर काहीतरी वेगवेगळे रंग दिसत आहेत. तर आता तुमच्या मनात येईल की हे रंग काय दर्शवतात. तर प्रामुख्याने हे विभक्ती दर्शवण्यासाठी रंग वापरले गेलेले आहेत. तर आता कोणता रंग कोणती विभक्ती दर्शवतो हे तुम्हाला बघायचं असेल तर इथे हिअर नावाचा एक ऑप्शन आहे. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर एक पेज येईल आणि तिथे तुम्हाला कोणत्या विभक्तीसाठी कोणता रंग वापरलेला आहे त्याची माहिती मिळेल. उदाहरणार्थ नाउन्स इन प्रथमा विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीतील नामांसाठी डीप स्काय ब्ल्यू हा कलर वापरलेला आहे. नाउन्स इन द्वितीय विभक्ती म्हणजे द्वितीय विभक्तीतील नामांसाठी ग्रीन येलो हा कलर वापरलेला आहे. तर अशा प्रकारे जे वेगवेगळ्या विभक्तींसाठी वेगवेगळे रंग वापरलेले आहेत त्याची तुम्हाला इथे माहिती मिळेल. ती तुम्ही इथे जाऊन बघू शकता. आता हे आपण वाक्य स्तरावर बघितलं. आता आपण ज्या पायऱ्या बघितल्या 5 त्यामध्ये आणखी एक पायरी होती वाक्य योजना. म्हणजे काय, तर वाक्यामध्ये जी पद आहेत त्यांचा परस्पर संबंध काय आहे तो बघणं, त्याविषयीचा जो शब्दबोध आहे तो समजून घेणं. तर आता मशीन हेही आपल्याला दाखवतं. तर आता या वाक्याचं जे कारक विश्लेषण आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी ए ही जी पहिली रो आहे त्याच्यावर जस्ट तुमचा कर्सर तुम्ही ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मशीन त्या वाक्याचं चित्रात्मक प्रस्तुतीकरण जे आहे ते इथे तुम्हाला दाखवेल. तर आपण जे दिलेलं वाक्य होतं त्यामध्ये मुख्य क्रिया काय होती, गच्छती, जातो. आता कोण जातो, तर रामः गच्छती. त्यामुळे गच्छती या क्रियेसाठी रामः कर्ता आहे हे मशीनने इथे दिलेलं आहे. तो कशाने जातो, तर गाडीने जातो. यानेन गच्छती. तर गच्छती या क्रियेसाठी यान हे काय आहे, करण आहे, ते इथे मशीनने दिलेलं आहे. आणि तो कुठे जातो राम, तर शाळेला जातो. म्हणून गच्छती या क्रियेसाठी विद्यालयम हे मशीनने कर्म असं मार्क केलेलं आहे. तर आपण जी पहिल्यांदा जी माहिती बघितली होती ही वाक्य स्तरावरची होती आणि ही जी माहिती आहे ही आर्थिक स्तरावरची आहे. सिमॅन्टिक लेवल ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ती माहिती आपल्याला इथे मिळते. आता मी एक दुसरं वाक्य मशीनला देते, जसं वनम यानम गच्छती आणि मी हे मशीनला सबमिट करते. आता याचं विश्लेषण जे आहे मशीन देते ते बघूया आपण. तर आपण जे वाक्य दिलं होतं वनम यानम गच्छती ते इथे आहे आणि इथे तुम्ही बघाल त्याचा अनुवाद दिलेला आहे, वन वाहन को जाता है. तर आता इथे तुम्ही बघाल की वन वाहन को जाता है, लगेचच आपल्या मनात प्रश्न येतो की वन कसं वाहनाला जाईल. कारण वन ही अचल गोष्ट आहे, स्थिर आहे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि वाहन जे आहे ते चल आहे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतं. तर हे काहीतरी मशीनने चुकीचं दिलेलं आहे. इथे तुम्हाला मगाशी मॅमनी सांगितलं की अनुवादक आणि अनुसारक यातला फरक तो तुम्हाला इथे दिसेल. तर आता हे असं का झालं तर ते आपण बघूया. मगाशी सांगितल्यानुसार पहिल्या रो मध्ये याचं संस्कृत आपण जे वाक्य दिलेलं आहे ते आहे. त्यानंतर दुसऱ्या रो मध्ये याचं विश्लेषण जे आहे प्रत्येक पदाचं ते दिलेलं आहे आणि तिसऱ्या रो मध्ये त्याचं हिंदी अनुवाद जो आहे तो दिलेला आहे. तर आता इथे काहीतरी चुकीचं येत आहे. ते काय येत आहे हे आपण बघूया. तर वनम हे जे रूप आहे ते आता मशीनने इथे काय दिलंय, तर वन या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी
प्रथमा एकवचनाचं रूप दिलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की वन या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी द्वितीय एकवचनाचं रूप सुद्धा वनम असं होतं. आणि यानं या प्रातिपदिकाचं मशीनने काय दिलं, नपुंसकलिंगी द्वितीय एकवचनाचं रूप यानम असं दिलेलं आहे. तसंच आपल्याला माहिती आहे की यानं या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी प्रथम एकवचनाचं रूप सुद्धा यानम असं होतं. तर आता ही अतिरिक्त जी विश्लेषण आहेत वनम आणि यानम या पदाची, तीही मशीनकडे आहेत. तर आता ती बघण्यासाठी इथे खाली शो अँड हाईड रोज नावाचा एक ऑप्शन आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की मॉर्फ एनालिसिस आणि कंसामध्ये आपट्या आणि कंसामध्ये सी असं आहे. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की जी अतिरिक्त विश्लेषणं आहेत प्रत्येक पदाची ती इथे तुम्हाला मिळतील. जसं वन या प्रातिपदिकाचं पुल्लिंगी द्वितीय एकवचनाचं रूप वनम आहे. वन या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी प्रथमा एकवचनाचं रूप वनम आहे. आणि वन या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी द्वितीय एकवचनाचं रूप वनम आहे. तसंच यान या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी एकवचनाचं रूप यानम असं आहे. तसंच यान या प्रातिपदिकाचं नपुंसकलिंगी द्वितीय एकवचनाचं रूप यानम आहे. आणि आणखीन एक तुम्हाला इथे माहिती मिळेल, जसं या जाणे या अर्थी जो या धातू आहे त्याला ल्यूट प्रत्यय लागला की यान असं रूप असं एक प्रातिपदिक आपल्याला मिळतं. तर त्याचा अर्थ काय आहे, जाणारं जे आहे ते. तर त्या प्रातिपदिकाचं सुद्धा नपुंसकलिंगी एकवचनाचं रूप यानम हे आहे, हे मशीनने दिलेलं आहे. तर आता याचं जे कारक विश्लेषण आहे ते आपण बघूया. त्यासाठी पुन्हा ही जी पहिली रो आहे ए, त्याच्यावर जस्ट आपला कर्सर ठेवायचा आहे आणि तो ठेवलात की इथे तुम्हाला त्याचं कारक विश्लेषण मशीन देईल. तर गच्छती या क्रियेसाठी वन याला मशीनने कर्ता असं मार्क केलेलं आहे आणि यानं याला कर्म असा मार्क केलेला आहे, कारण की मशीनकडे संदिग्धता आहे. आता इथे तुम्ही बघाल की पार्स 1 of 2 असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला जे दुसरं विश्लेषण हवं आहे तेही मशीनकडे आहे. तर आता ते बघण्यासाठी आपल्याला पहिली जी रो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघाल तर वन इथे काहीतरी 1 2 3 असे नंबर दिलेले आहेत. तर त्या वाक्यामध्ये जी पदं आहेत त्या पदांचा क्रम इथे दिलेला आहे. उदाहरणार्थ वन हा पहिला शब्द आहे, यान हा दुसरा शब्द आहे, गच्छती हा तिसरा शब्द आहे. आणि इथे मगाशी मी जी सांगितली विश्लेषणं, वन याची जी 2 विश्लेषणं आहेत ती आणि यान याची 2 विश्लेषणं आहेत ती मशीनने इथे दिलेली आहेत. तर आता मी इथे यान हे नपुंसकलिंगी प्रथमा एकवचनाचं जे रूप आहे त्याच्यावर मी क्लिक करते. आता तुम्ही बघाल की मशीनकडे जे दुसरं विश्लेषण होतं ते ऑटोमॅटिक गायब झालं. आता हे कसं झालं, तर उदाहरणार्थ आपण बघूया की तुम्हाला जर कोणी 2 विकल्प दिले, म्हणजे ऑप्शन्स दिले तुम्हाला की यातली एकच गोष्ट तुम्हाला निवडायची आहे. तर तुम्ही ज्या वेळेस तो एक ऑप्शन निवडता त्यावेळेस दुसरा ऑप्शन ऑटोमॅटिक गायब होतो. तसंच इथे मशीनने सुद्धा असंच केलेलं आहे. जसं आपण एक ऑप्शन निवडला तसं दुसरं ऑप्शन मशीनकडून ऑटोमॅटिक गायब झालं. आता मी इथे ट्रान्सलेट इनटू हिंदी याच्यावर क्लिक करते आणि इथे तुम्ही बघाल आता की याचा जो अनुवाद आहे, याचं जे भाषांतर आहे ते मशीनने इथे दिलेलं आहे. वन को वाहन जात आहे किंवा वाहन वन को जात आहे. आणि याचं जे कारक विश्लेषण जे आहे ते इथे मशीनने दिलेलं आहे. जसं आता इथे मशीनने याला करता हे मार्क केलेलं आहे आणि वन याला कर्म असा मार्क केलेला आहे. तर हे ज्यावेळेस अशी, म्हणजे मगाशी मॅमनी सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस ट्रान्सलेशन चुकीचं येतं किंवा आपण काहीतरी चुकतो असं वाटतं त्यावेळेस मशीनकडे त्याचं जे दुसरं सोल्युशन आहे ते असतं. तर ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता.
आता मी एक पंचतंत्रामधलं एक वाक्य घेते आणि ते मशीनला देते. तर वाक्य काय आहे? कदाचित तस्य तरोः अधः करालमुखः नाम मकरः समुद्रस्य वारिणः बहिः आगत्य सुकोमले सिकतास्थले उपाविशत. तर मगाशी आपण एक आणखी एक सोपान बघितला होता, तो होता विग्रह. तर समास विग्रह. तर आता इथे मशीनला आपण ज्यावेळेस वाक्य देतो त्यावेळेस त्यात समास असतील तर त्याच्यामध्ये आम्ही डॅश देतो आहोत. जसं कराला मुख आहे, याच्यामध्ये कराला आणि मुख याच्यामध्ये डॅश दिलेला आहे मी. त्यानंतर सुकोमले याच्यामध्ये सु आणि कोमले याच्यामध्ये मी डॅश दिलेला आहे. सिकता स्थले याच्यामध्ये सिकता आणि स्थल याच्यामध्ये मी डॅश दिलेला आहे. आणि त्यानंतर मी सबमिट या बटनावर क्लिक करते. आता तुम्ही बघाल हे एवढं मोठं वाक्य आहे आणि यामध्ये प्रत्येक पदाचा प्रत्येक पदाशी काय संबंध हे आपण बघता क्षणी नाही सांगू शकत, पण हे मशीन काही सेकंदामध्ये आपल्याला या वाक्यातली जी पदं आहेत त्यांचा एकमेकांशी असणारा जो संबंध आहे तो आपल्याला दाखवतं. तर आता तुम्ही बघाल इथे मगाशी जसं सांगितलं, पहिल्या रो मध्ये संस्कृत वाक्य, दुसऱ्या रो मध्ये त्याचं विश्लेषण, तिसऱ्या रो मध्ये त्याचा अनुवाद. तर आता याचं जे कारक विश्लेषण आहे ते मशीनने काय दिलं आहे हे आपण बघूया. सगळ्यांना व्यवस्थित दिसावं यासाठी मी थोडं झूम इन करते. आता तुम्ही इथे बघाल की उपाविशत ही या वाक्यामधली मुख्य क्रिया आहे, मुख्य क्रियापद आहे. बसला, कोण बसला? तर मकरः उपाविशत. तर मकर हा या उपाविशत या क्रियेसाठी कर्ता आहे आणि तो मशीनने इथे दिलेला आहे. तो मकर कसा आहे? तर करालमुखः नाम मकरः, म्हणजे करालमुख नावाचा मकर तो बसला. तर करालमुख नाम मकरः, तर इथे आम्ही नाम1 आणि नाम2 असे टॅग देत आहोत. त्यानंतर तो कुठे बसला? तर सिकता स्थले उपाविशत, वाळूच्या ठिकाणी बसला. आता ही वाळू कशी आहे? तर सुकोमले सिकता स्थले उपाविशत. तर सुकोमले सिकता स्थले, तर हे सुकोमल जे पद आहे हे सिकता स्थल यासाठी विशेषण आहे आणि हे मशीनने दिलेलं आहे. आता आणखी एक अधिकरण आहे उपाविशत या क्रियेसाठी, ते काय आहे? तर अधः, म्हणजे तो खाली बसला. आता अधः हे जे पद आहे किंवा हे जे अव्यय आहे त्याला एक आकांक्षा आहे की कुठे बसला बाबा तो, कशाच्या खाली बसला? तर तरोह अधः उपाविशत, म्हणजे झाडाखाली बसला. त्यामुळे इथे आम्ही एक संदर्भ बिंदू नावाचा टॅग देतो आहोत. त्यानंतर तस्य तरोह अधः उपाविशत, म्हणजे त्या झाडाखाली बसला. म्हणून तस्य हे तरो याचं विशेषण आहे, हे मशीनने दिलेलं आहे. आता आणखी काय आहे? तर तो कसा बसला? तर कुठून तरी येऊन तो बसला. आगत्य उपाविशत, म्हणून आगत्य ही पूर्वकालीन क्रिया आहे उपाविशत यासाठी, ती मशीनने इथे दिलेली आहे. आता तो कुठे बसला? तर बाहेर बसला. तर आता हे बहिही जे आहे हेही साकांक्ष आहे, तर यालाही एक आकांक्षा आहे. कशाच्या बाहेर बसला? तर वारिणः बहिही आगत्य उपाविशत, म्हणजे पाण्याबाहेर येऊन बसला. म्हणून पुन्हा इथे आम्ही संदर्भ बिंदू हा टॅग देत आहोत. आता हे पाणी कशाचं आहे? तर समुद्राचं आहे. त्यामुळे समुद्रस्य वारिणः बहिः आगत्य उपाविशत. त्यामुळे समुद्रस्य आणि वारिणः याच्यामध्ये षष्ठी संबंध इथे दिलेला आहे मशीन. कदाचित आगत्य उपाविशत, म्हणजे कधीतरी येऊन तो बसला. आता तुम्ही बघाल इथे की उपाविशत ही जी क्रिया आहे त्याच्यासाठी कर्ता कोण आहे? मकर आहे. आणि आगत्य या क्रियेसाठी सुद्धा मशीनने डॉटेड लाईन देऊन
कर्ता असं सांगितलेलं आहे. तर आता ही जी माहिती आहे ही आपल्याला कुठून मिळते, तर पाणिनीच्या सूत्रामधून मिळते. समान कर्तृकयोः पूर्वकाले एक सूत्र आहे. तर त्या सूत्राद्वारे जी माहिती मिळते त्यानुसार आम्ही इथे याला कर्ता असं मार्क केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही माहिती इथे बघू शकता. आणि जे स्रोत भाषेमधला जो मजकूर आहे त्याचं विश्लेषण, जे कारक विश्लेषण आहे ते तुम्ही इथून मिळवू शकता. असं कितीही मोठ्या वाक्याचं विश्लेषण मशीन इथे देतं. आता आणखी एक मी उदाहरण घेते. गीतेमधला एक श्लोक आहे तो मी इथे मशीनला देते. जसं एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थे उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. आणि त्यानंतर इथे टेक्स्ट टाईप हा श्लोक आहे, त्यामुळे इथे टेक्स्ट टाईप जे आहे तो मी श्लोक हा सिलेक्ट करते आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करते. तर आता या श्लोकाचं जे विश्लेषण आहे ते मशीन काय देते हे आपण बघूया. तर त्यासाठी पुन्हा ही जी पहिली जी रो आहे ए, त्याच्यावर मी माझा कर्सर ठेवते आणि त्याचं जे कारक विश्लेषण आहे ते मशीनने काय दिलं हे आपण बघूया. पुन्हा इथे उपाविशत ही मुख्य क्रिया आहे. बसला, कोण बसला, तर अर्जुन हा उपाविशत, त्यामुळे अर्जुन हा या क्रियेचा कर्ता आहे आणि तो इथे मशीनने दिलेला आहे. आता हा अर्जुन कसा आहे, शोक संविघ्न मानस हा अर्जुन हा उपाविशत. तर शोकामुळे ज्याचं मन उद्विग्न झालं आहे असा अर्जुन बसला. तर हे जे शोक संविघ्न मानस जे पद आहे हे काय आहे, अर्जुनाचं विशेषण आहे. तर ते इथे मशीनने दाखवलेलं आहे आपल्याला. त्यानंतर तो कुठे बसला, तर संख्ये उपाविशत म्हणजे रणभूमीवर बसला. आणखी दुसरं अधिकरण काय आहे, तर रथोपस्थे उपाविशत म्हणजे काय, तर रथाच्या मागील बाजूस बसला. आता तो कसा बसला अर्जुन, काहीतरी बोलून बसला. उक्त्वा उपाविशत म्हणून उक्त्वा ही जी क्रिया आहे ही पूर्वकालीन क्रिया आहे उपाविशत या क्रियेसाठी. आणि एवम उक्त्वा उपाविशत म्हणजे असं बोलून बसला, म्हणून एवम हे उक्त्वा यासाठी क्रिया विशेषण आहे. आता तो आणखी कसा बसला, तर विसृज्य उपाविशत म्हणजे काहीतरी टाकून काहीतरी सोडून बसला, म्हणून ही पुन्हा पूर्वकालीन क्रिया आहे उपाविशत साठी. आता तो काय टाकून बसला, तर चापम विसृज्य उपाविशत धनुष्य टाकून तो बसला. आता इथे सशरम जे आहे हे क्रिया विशेषण हे जे मशीनने दिलेलं आहे हे चुकीचं आहे. हे चापम यासाठीचं विशेषण असलं पाहिजे. तर तेही मशीनकडे सोल्युशन आहे. तर पुन्हा आपल्याला त्यासाठी इथे मगाशी मी दाखवलं ए ही जी रो आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथे बघाल की इथे काहीतरी 784 फिल्टर ट्रीज असं येतंय. तर हे एवढी सोल्युशन्स का येत आहेत मशीन, एवढी सोल्युशन्स का देत आहे मशीन. तर उदाहरणार्थ आता मी एक मराठीतलं एक उदाहरण घेते. राम आंबा. तर तुम्ही बघाल की इथे राम हा कर्ता आहे आणि आंबा हे कर्म आहे खाणे या क्रियेसाठी. पण आपण बघायला गेलो तर आंबा याच्यामध्ये आंब्याला वगैरे कोणती विभक्ती तर लागलेली नाहीये. तर आपण कसं ठरवतो, तर इथे आपण बघतो खाणे यासाठी कोणीतरी कर्ता असला पाहिजे, म्हणजे खाणारा कोणीतरी असला पाहिजे. तर आणि ती व्यक्ती असली पाहिजे. कोण खातोय, तर राम खातोय आणि असली पाहिजे ती काय आहे, तर आंबा आहे. तर ही आपल्याला म्हणजे मानवाला ही संदिग्धता नाहीये, ती तो
घेऊ शकतो, पण मशीनकडे ही संदिग्धता तशीच राहते. त्यामुळे मशीन जी एकापेक्षा अधिक सोल्युशन्स आहेत ती दाखवतं. उदाहरणार्थ आपण बघूया इथे की एवम हा जो पहिला शब्द आहे तो कोणासाठी क्रियाविशेषण आहे, तर या वाक्यामध्ये आपण मगाशी बघितलं की 3 क्रिया आहेत. एक उक्त्वा ही क्रिया आहे, दुसरी उपाविशत ही क्रिया आहे आणि तिसरी विसृज्य ही क्रिया आहे. तर या तिन्ही क्रियांसाठी मशीनने क्रियाविशेषण असं दिलेलं आहे. तर ही जी संदिग्धता आहे ती मशीनकडे आहे, त्यामुळे इतकी जी सोल्युशन्स दिलेली आहेत मशीनने ती यामुळे दिलेली आहेत. तर आता आपण बघूया, मी इथे उपाविशत ही दोन्ही रूप होतात याची तर मी आता इथे उप प्लस आंग प्लस विश्व हे जे रूप आहे ते मी सिलेक्ट करते. त्यानंतर एवम उक्त्वा उपाविशत, तर एवम हे कोणासाठी क्रियाविशेषण आहे, उक्त्वा या क्रियेसाठी क्रियाविशेषण आहे, त्यामुळे ते मी इथे निवडलेलं आहे. त्यानंतर तो कुठे बसला, संख्य उपाविशत, त्यामुळे संख्य रणभूमी या अर्थी जो शब्द आहे तो उपाविशत या क्रियेसाठी अधिकरण आहे, त्यामुळे तो मी इथे सिलेक्ट करते. त्यानंतर रथोपस्थे उपाविशत, म्हणजे रथाच्या मागील बाजूस जाऊन बसला, तर हे मी सिलेक्ट करते. त्यानंतर विसृज, तर इथे 2 सोल्युशन्स आहेत, द्विवादी आणि द्विधादी, त्या दोन्ही गणांमधील धातूंचा अर्थ सारखाच आहे, तर त्यासाठी मी हे सिलेक्ट करते एक. त्यानंतर आता विसृज्य, मगाशी आपण बघितलं विसृज्य या क्रियेसाठी चापम हे कर्म आहे, त्यामुळे ते मी सिलेक्ट करते. आणि आपण मगाशी बघत होतो की या एकाच संबंधामध्ये मशीनने चूक केली होती, तर ते जे दुसरं योग्य उत्तर आहे तेही मशीनकडे आहे आणि ते मी सिलेक्ट करते, विशेषण फॉर 9th वर्ड चाप. आणि आता तुम्ही बघाल की इथे ही सगळी आपण विश्लेषण जी आहेत मशीनने दिलेली आणि त्याचं योग्य जे उत्तर आहे ते इथे सिलेक्ट करून झालेलं आहे. आणि त्यानंतर ट्रान्सलेट इनटू हिंदी याच्यामध्ये जायचं आहे आणि पुन्हा तुम्ही याचं कारक विश्लेषण बघण्यासाठी ए या रोवर जी रो आहे त्याच्यावर कर्सर ठेवायचा आहे आणि याचा जो योग्य पार्स जो आहे तो इथे मशीनने दिलेला आहे. जसं तुम्ही बघाल इथे सशरम चापम, इथे मगाशी या एका संबंधामध्ये मशीन चूक करत होतं, तर ते इथे मशीनने बरोबर दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संस्कृत मधल्या कोणत्याही गद्याचं किंवा पद्याचं हे जे कारक विश्लेषण आहे ते बघू शकता, त्याद्वारे ती भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. आणि या विश्लेषणाद्वारे तुम्ही आणखीन जी दुसरी कोणती टार्गेट लँग्वेज आहे तीही समजून घेण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. तर या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते तुम्ही आता विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू अमृता. तर दुसऱ्या माईक चालू आहे, जरा माईक बंद करा. आणि ज्यांना प्रश्न विचारायचे असतील तर एका वेळी एक जण माईक अनम्यूट करून प्रश्न विचारा. पहिल्यांदा स्वतःची ओळख पण करून द्या आणि मग प्रश्न विचारा. कुणाचे काही प्रश्न आहेत? हा हॅलो, हा नमस्ते. घाटगे. हा घाटगे. हा, मी प्राध्यापक घाटगे शंकर. हा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सागा, संस्कृत विभाग, परभणी डिस्ट्रिक्ट मध्ये. बर. खूप छान होता मॅडम हा अनुवादाचा हिंदी संस्कृत टू हिंदी.
हा, आणि तुमची जे पीपीटी आहे ते पण आम्हाला पाठवून द्या, आता जे मॅडमनं सांगितलं ते. चालेल. आणि त्याचा उपयोग आम्हाला सुद्धा होईल. बरोबर. आणि तुम्ही हे ऑनलाईन आम्ही जो वेब ऍड्रेस दिलेला आहे तिथे जाऊन आता हे पीपीटी जे आहे हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तिने दाखवलेलं होतं अमृतानी. तर अच्छा, अच्छा. तुम्ही स्वतः सुद्धा ते वाक्य तिथे देऊ शकता त्या हा. वेबसाईटवर जाऊन आणि त्याचं अनालिसिस तुम्हाला मिळेल. ओके. ओके अर्थात ओके. हे जे आहे आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, तर हे हा. रेकॉर्डिंग पूर्ण आम्ही उपलब्ध करून देऊ आम्ही फेसबुकवर, जिथून ओके. तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा पाहू शकता. आणि हा हा. केवळ ह्या 3-4 वाक्यांच्यासाठीच नाही, तर तुम्ही कुठलंही वाक्य मशीनला देऊ शकता आणि हा मशीन हा. त्याचं मग विश्लेषण तुम्हाला देईल. ठीक ओके आहे. ओके. म्हणजे त्याला त्याला काय शब्द मर्यादा काय आहे का अशी? नाही, शब्द मर्यादा काही नाहीये. ऍक्च्युअली पूर्ण आपटेची डिक्शनरी जी आहे ती त्याच्याकडे उपलब्ध आहे मशीनकडे. तर जर शब्द आपटे डिक्शनरीच्या बाहेरचा असेल तर येणार नाही. म्हणजे समजा तुम्ही जॉन किंवा असे काही शब्द दिले त्यात, जॉन, मेरी वगैरे, तर मशीन ते घेणार नाही. पण जे आपटे डिक्शनरीमध्ये शब्द आहेत ते दिलेत तर मशीन त्याचा अनुवाद तुम्हाला देऊ शकेल. अनुवाद जो आहे तो अजून त्याच्यावर काम चालू आहे, पण कारक विश्लेषणावरचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तर आज आम्ही कारक विश्लेषणावरच भर दिलेला होता आणि ते विश्लेषण कसं ते इंटरप्रेट करायचं आणि समजा एखादं विश्लेषण चुकीचं असेल तर दुसऱ्या विश्लेषणात कसं जायचं ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. हो हो. ठीक आहे. खूप छान झालं मॅडम. खूप. धन्यवाद. हो हो. छान छान. धन्यवाद. तर ह्याचा तुम्ही शिकवण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता. विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता आणि विद्यार्थी ऑनलाईन ते वापरू सुद्धा शकतील. ओके ओके. ठीक आहे. चालतंय. ओके हो. ठीक. हॅलो मॅम. हा हा, बोला रोहिणी. हा, माझं नाव रोहिणी कुलकर्णी. मी संस्कृतची विद्यार्थिनी आहे मॅम, पुण्यामधनं बोलतेय. हा हा. मला सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन करायचं आहे इतकं छान काम झाल्यामुळे तुमच्याकडून. धन्यवाद. आणि मला प्रश्न हा विचारायचा होता, आता अमृताताईंनी जे सांगितलं की आपण जेव्हा इनपुट देतो तर तेव्हा वाक्य जेव्हा आपण देत असतो तर हा. त्यामध्ये जर सामासिक शब्द आलेला असेल तर त्यामध्ये छोटीशी आपल्याला हे द्यावी लागते, डॅश करून पुढचा शब्द. बरोबर बरोबर. तर हा. मॅम, ज्याला संस्कृत माहिती नसेल तर त्याला हे जर समजलं नाही की हा सामासिक शब्द आहे, अशा परिस्थितीमध्ये काही सोय आपल्याला करता येऊ शकते का? हा, त्यावर काम चालू आहे, पण त्याला जरा वेळ लागेल, आणखीन काही वर्ष लागतील ते काम व्हायला. ओके, म्हणजे थोडंसं संस्कृतचं नॉलेज असणं आवश्यक आहे सध्या सुरुवातीला. आवश्यक आहे. अच्छा, बरं. जर समासिक शब्द असतील आणि तो समासिक शब्द, आता विद्यालय जो आहे हा हा, सुद्धा बरोबर बरोबर समासिक शब्द आहे, परंतु बरोबर तो डिक्शनरीत मिळतो आपल्याला, पण बरोबर सगळे सामासिक शब्द मिळत नाही. सशरम, तर सशरम हा शब्द नाही मिळणार डिक्शनरीत, तर तो आपल्याला मग तिथे तोडून द्यावा लागतो. तर बरोबर. ही थोडी ह्याच्यातली कमी आहे, न्यूनता आहे, पण त्याच्यावर काम सुरू आहे आणि जसजसं काम होईल आम्ही उपलब्ध करून देत जाऊ ते. बरं. आणि अजून एक विचारायचं होतं मॅम, की आपण जेव्हा इनपुट देत असतो तर हा. तेव्हा आपल्याला तिथं टायपिंगच करावं लागतं का? का आपण गुगलवरून किंवा इतर ठिकाणावरून एखादं टेक्स्ट मिळालं तर ते आपण जर पॅरेग्राफ वगैरे असतील तर आपण टाईप नाही करू शकत, हा हा. तर ते आपण कॉपी पेस्ट करायची सोय आहे का? जिथे इनपुट देतोय त्या ठिकाणी ती पेस्ट होऊ शकते का? हो हो, कॉपी पेस्ट तुम्ही करू शकता, पण एका वेळी एकच वाक्य द्यायचंय. जर पॅरेग्राफ दिला तर मशीन खूप स्लो होत जाईल, कारण येईल. आणि सध्या म्हणजे एक वाक्य दिलं तरी सुद्धा मशीनला खूप काम करावं लागतं, कारण काही काही शब्द जे असतात ते इतके संदिग्ध असतात की त्यांची जवळजवळ 25-30 विश्लेषण उपलब्ध असतात. बरोबर. म्हणजे कारक विश्लेषणाच्या दृष्टीने मी म्हणत नव्हते मॅडम, जर मला फक्त ट्रान्सलेशन हवंय. नाही, पण ते ट्रान्सलेशन जे आहे ते कारक विश्लेषण केल्याशिवाय ट्रान्सलेशन कसं येईल? ओके, मला असं वाटलं की अशी सुविधा आहे की मी पॅरेग्राफ टाकला तर नुसतं ट्रान्सलेशनही मला मिळू शकतं. नाही नाही नाही, तशी सुविधा अजून नाहीये. ओके. ते यात 2 प्रकारचे हे असतात. एक जे आहे ते गुगल जे ट्रान्सलेशन सिस्टीम वापरतं,
तिथे त्यांनी मशीन लर्निंगचा विचार केलेला असतो. तर त्यांच्याकडे मग म्हणजे मशीन लर्निंग नावाची एक टेक्निक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये, तर ती वापरून ही त्यांनी सिस्टीम बनवलेली असते. तर तिथे काय असतं, त्या वाक्याचं ते ट्रान्सलेशन का आलं ह्याच्या पाठीमागे काहीही रिझनिंग नसतं. म्हणजे तुम्ही जाऊन पाहू शकत नाही की का मशीननी चूक केलेली आहे तिथे. हा, बरोबर बरोबर. पण आपल्याला जे आहे ते तसं पाहायला गेलं तर स्थूल रूपाने किंवा बरेचसे संस्कृत गद्य किंवा पद्य जे आहेत ते मराठीमध्ये अनुवादित झालेले आहेत. तर आपल्याला अनुवाद तरी त्याचे मिळून जातात, पण कित्येकदा प्रश्न हा येतो की आपल्याला स्वतःला ते मूळ समजून घ्यायचं असतं. बरोबर. त्या दृष्टीने हा प्रयास आहे. तर ते आम्ही जर करतोय ते कारक विश्लेषण वगैरे का करतोय, तर आम्हाला त्या वाक्याचा अर्थ समजून घेणं हे बरोबर. महत्वाचं आहे. केवळ अनुवाद ट्रान्सलेशन हे आमचं ध्येय नाहीये. नाही, बरोबर आहे मॅडम. ट्रान्सलेशन बरीचशी अवेलेबल आहेत ऑलरेडी, तर ते तुम्हाला तिथून मिळू शकतं. कधी कधी कसं मॅडम, एखादं टेक्स्ट जर अनपब्लिश असेल किंवा मॅन्युस्क्रिप्ट फॉर्म मध्ये असेल, बरोबर. बरोबर. त्यासाठी अनुवाद करण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपण, पण एखादी एक देऊन मग त्यात जी चूक केलेली आहे मशीननी ती सुधारून मग त्याचं योग्य ट्रान्सलेशन करणं. तर हे असं करावं लागेल. ऍट अ टाइम पॅरेग्राफ, अर्थात ती सुविधा पाहिजे असेल तर ती सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, पण त्यात चुका भरपूर करेल मशीन. आणि दुसरी गोष्ट, आमचं सध्या ट्रान्सलेशनचं जे काम आहे ते पूर्ण विकसित झालेलं नाहीये, तर त्याच्यावर काम चालू आहे. त्याला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही म्हणताय तशी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो आम्ही. जशी गुगलची आहे तशी. तुम्हाला जर मधलं काही पाहायचं नसेल, कारक विश्लेषण आणि हे सगळं, तर केवळ ट्रान्सलेशन आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. पण कधी आपल्याला ना कारक विश्लेषणाची जेव्हा आपल्याला डीप मध्ये स्टडी करायचं असेल तेव्हा त्याची आवश्यकता असते, पण कधी कधी अगदीच आपल्याला अर्थच हवा असतो फक्त. बरोबर. तर त्यासाठी 2-3 वर्ष लागतील आणि तेव्हा मग आम्ही उपलब्ध करून देऊ ते. बरं. आणि मॅडम, हे युनिकोड मधूनच आपल्याला करता येऊ शकतं ना? इनपुट जे द्यायचं त्याच्यासाठी युनिकोड द्यायचंय. हो, युनिकोड द्यायचंय. म्हणजे तशी आम्ही दुसरी सुविधा पण दिलेली आहे जर रोमन मध्ये करायचं असेल तर. पण ते रोमन जे आहे ते तुम्हाला त्याच्या काही वेगवेगळ्या हे आहेत एन्कोडिंग सिस्टीम्स, त्या फॉलो कराव्या लागतील. कारण म्हणजे ट लिहायचा असेल तर तो ट कसा लिहायचा, ट आणि त दोन्हीसाठी तीच नाही वापरायचं. तर त्यासाठी काही आम्ही एन्कोडिंग सिस्टीम्स दिलेल्या आहेत. तर एक मिनिट मी तुम्हाला शेअर करून सांगते. एक मिनिट. आणि मॅम, आपण जर का युनिकोड मधलं जे म्हणताय ना तुम्ही टेक्स्ट, तर समजा माझ्याकडे देवनागरी स्क्रिप्ट मध्ये शुषा किंवा शिवाजी. एक मिनिट जरा थांबा. हे पहिल्यांदा एन्कोडिंग मी तुम्हाला सांगते. तर यात हे का नाही आलं, आउटपुट एन्कोडिंग, सॉरी, इथे लिंक दिलेली नाहीये, दुसरीकडे असेल. जस्ट एक मिनिट, मी तुम्हाला लिंक तुम्हाला दाखवते. तर जसं आता इथे तुम्ही मॉर्फॉलॉजिकल अनालायझर यामध्ये गेलात तर इथे एन्कोडिंग हे तुम्हाला दिसेल. तर इथे जर तुम्ही क्लिक केलं ह्या एन्कोडिंगवर, ओके, तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या एन्कोडिंग स्कीम्स उपलब्ध आहेत. एक VH आहे, VH म्हणजे वेल्थ्युअस नावाची एक आहे, ही क्योतो हार्वर्ड आहे, देवनागरी आहे, SLP नावाची एक स्कीम आहे, WX नावाची स्कीम आहे, आयट्रान्स नावाची स्कीम आहे. अशा ह्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. तर कुठली तरी एक फॉलो करा. म्हणजे समजा आयट्रान्स वापरलं तर आयट्रान्स मध्ये हा ए लिहायचा, आ साठी 2 वेळा ए किंवा कॅपिटल ए लिहा. तसंच जो जो आहे त्याच्यासाठी आयट्रान्स मध्ये टिल्डे आणि एन असं लिहायचंय. त्यासाठी इथे कॅपिटल टी लिहायचंय. जर WX वापरला तर ट साठी स्मॉल टी लिहायचंय, तर किंवा SLP असेल तर W लिहायचंय. तर हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर तुम्ही ते एक प्रिंटआउट घेऊन ठेवू शकता आणि त्यातली कुठली एक स्कीम तुम्ही वापरू शकता. आणि ही स्कीम जी आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची असते. म्हणजे आहे की WX आहे की वेल्थ्युअस आहे, हे इथे सिलेक्ट करायचंय.
आणि बरं, मग बरं. तुम्ही ते आम्ही डिफॉल्ट युनिकोड देवनागरी असं म्हटलेलं आहे, पण हम्म, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. बरं बरं. हा, दुसरा प्रश्न तुमचा काय होता? मॅम तेच मला विचारायचं होतं ऍक्च्युली. आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यात थोडेसे म्हणजे समाधान झालं माझं. हा, मला हा. असं विचारायचं होतं की या संसाधनीच्या वेबसाईटवरच असं एखादं सेक्शन आहे का की जिथं माझ्याकडे टाईप केलेलं जे टेक्स्ट असेल ते हा. जर मुळामध्ये शिवाजी किंवा शुषा फॉन्ट मधलं संस्कृत टेक्स्ट असेल तर हा. ते मला युनिकोड मध्ये तुमच्या वेबसाईटवर आल्यावर कन्वर्ट करून तिथल्या तिथे हा, तसं त्याचेच मला तेच टेक्स्ट इनपुट म्हणून यूज करायचं आहे. राईट, तशी सुविधा नाहीये. ओके. कारण ते सुशा फॉन्ट वगैरे जे आहेत ना, ते युनिकोड वापरलेलं नाहीये त्यांनी. हा नाहीये मॅम, त्यामध्ये करावं लागतं युनिकोड ते करावे लागतात युनिकोड बरोबर. मध्ये. तर बरोबर. आमच्याकडे तशी सुविधा नाहीये. पण ओके. मला वाटतं काही वेबसाईट्स आहेत, मला आता सध्या त्यांची नावं नाही आठवत, पण बरं, एक दोन वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही जाऊन त्याचं युनिकोड मध्ये हा, राईट. लिटरेशन करू शकतात. बरोबर एन्कोडिंग. बरोबर. चालेल ओके, मॅम. हो हो, थँक्यू सो मच मॅम. ठीक आहे, धन्यवाद. आणखीन कोणाचे काही प्रश्न आहेत? अजून एक विचारायचं होतं मॅडम मला की हा. हिंदीच्या व्यतिरिक्त पुढे जेव्हा अजून संशोधन होणार आहे यामध्ये हा, तर हा. तेव्हा प्रादेशिक भाषांमध्ये पण ट्रान्सलेशन येणार आहेत का? जर कोणी तयार असतील करायला आमच्या बरोबर काम करायला तर जरूर. ओके. समजा कोणी मराठीवर काम करायला उत्सुक असेल तर संस्कृत मराठी आपण करू शकतो. बर 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 बर. पण त्यासाठी बरीचशी मेहनत घ्यावी लागणार. पहिल्यांदा आपल्याला शब्दकोश करावा लागणार आहे. म्हणजे बरोबर. शब्दकोश तसा उपलब्ध आहे पण तो डिजिटल फॉर्म मध्ये पहिल्यांदा आणावा लागेल. त्यानंतर मग तो विशिष्ट स्वरूपात हवा, कम्प्युटरसाठी उपयोगी असा तसा बनवावा लागेल. त्यानंतर मग जेव्हा संस्कृत मधून मराठीमध्ये आपण अनुवाद करतो तेव्हा एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात, तर त्यातला कुठला शब्द कुठला अर्थ निवडायचा बरोबर. यावर काम करावं लागेल. तसं 3-4 वर्षाचं फुल टाइम काम आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्स. ओके. हॅलो मॅडम, येस. हा हा, बोला. मी घाडगे बोलतो. हा हा, बोला. हा, ते संस्कृत टू मराठी अनुवादाचं म्हणत होता ना तुम्ही आता. हा हा. मग त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा घ्या त्याच्यामध्ये सामील करून. नाही, आम्ही जर करू त्याची. नाही तर तुम्ही जर त्यात उत्सुक असाल आणि तुम्ही ह्या संस्कृत डिपार्टमेंट मध्येच आहात ना? हो ना, yes, हे कुठे आहे? राणी स्वरगाव? राणी सागा परभणी डिस्ट्रिक्ट मध्ये येतं मॅडम. परभणीमध्ये. गंगाखेड तालुका. अच्छा, ठीक आहे. तर तुमचं कॉलेज कुठलं? हा, तुमचं कॉलेज म्हणलं? मी हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये आहे. हैदराबादला ओके, आहे. ओके. ओके, बरं, हैदराबादला सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तर तुम्हाला जर यावर काम करायचं असेल आणि तुमचे विद्यार्थी पण यात सहभागी होत असतील तर आपण मिळून हे काम करू शकतो. ठीक हो आहे. ना, हा, तर तुमचा मी ईमेल आयडी तुम्ही या चॅटमध्ये दिलेलाच आहे आणि फोन नंबर पण दिलेला आहे, तर तो मी कॉपी करून घेते आणि तुम्हाला मी मेल पाठवते ओके ओके. आणि मग आपण यावर काम करू शकतो. तुमच्याकडे काही पीएचडीचे सुद्धा विद्यार्थी आहेत का? नाही, सध्या माझं पीएचडी चालू आहे. अच्छा, तुमचं स्वतःचं पीएचडी चालू आहे. हा, माझं स्वतःच चालू आहे. अच्छा माझं अच्छा. मॅन्युस्क्रिप्ट आहे, बसव पुराण म्हणून मॅन्युस्क्रिप्ट आहे. हा हा. 17व्या शतकामध्ये लिहिलेलं, त्याच्यावर मी ठीक आहे. पीएचडी मग तुम्ही जेव्हा फ्री व्हाल ह्या कामासाठी तेव्हा मला सांगा, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल, काही विद्यार्थी असतील तर आपण मग काम सुरू करू शकतो. ओके ओके, चालेल. ठीक आहे. तर तुम्ही मला कळवा जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा. आणि मीनव्हाईल विद्यार्थ्यांच्याकडून समजा आपल्याला डिक्शनरी सुद्धा तयार करून घ्यायची असेल संस्कृत मराठी, तर ते काम आपण सुरू करू शकतो विद्यार्थ्यांच्या मदतीने. ठीक. माझा आणखीन असा विचार चालला होता मॅडम, आता ज्या संस्कृत, इंग्लिश, मराठी, पाली बरोबर आहे, अशा ज्या लँग्वेज आहेत, असे एकच डिक्शनरी सुद्धा आपल्याला करता येईल असं. हा, तो एक वेगळा, तो पण एक वेगळा भाग आहे, ते पण करता येईल. ऑलरेडी तशा काही डिक्शनरी उपलब्ध आहेत, पण त्यांना जोडून आपल्याला नवीन काही डिक्शनरी करायची असेल तर तो पण एक उपक्रम घेता येईल हातात.
येस येस राईट. मॅडम आता तुम्ही जे डिक्शनरीच्या कामाबद्दल सांगितलं ते जरा पुन्हा सांगता का? कामाचं स्वरूप काय असणार आहे? कामाचं स्वरूप जे आहे, जर तुम्हाला मशीन ट्रान्सलेशनसाठी हे काम डिक्शनरी करायची असेल, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की मला संस्कृत मराठी भाषांतर करणारं एक सॉफ्टवेअर तयार करायचंय, डिक्शनरी हवी आहे. तर मग संस्कृत मराठीची जी चांगली डिक्शनरी आहे ती घेऊन आपण ती पहिल्यांदा कम्प्युटरवर म्हणजे ती टाईप करून घ्यावी लागेल, कम्प्युटरवर डिजिटल फॉर्म मध्ये आणावी लागेल. हे पहिलं काम आहे. आणि हे झाल्यानंतर मग त्याला थोडस वेगळ्या प्रकारे ऑर्गनाइज करावं लागणार आहे आपल्याला, ज्याद्वारे मशीनला समजेल की त्यातला हेडवर्ड कुठला आहे, त्याचा अर्थ कोणता, लिंग कुठलं आहे. तर ती थोडीशी आपल्याला माहिती मार्कअप करावी लागते, त्या फॉर्म मध्ये आणावं लागेल ते. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याचा उपयोग ह्या इथे आपण जोडू शकतो ह्या सॉफ्टवेअर बरोबर, आणि मग आपल्याला मराठी ट्रान्सलेशन त्याचं मिळू शकतं. ओके, बरं मॅम. ओके. हा मॅम, संसदेचं जे तिसरं लेक्चर तुम्ही करता ना पुढे अरेंज माहिती वगैरे देण्यासाठी, तर त्याची जी लिंक असेल ती आपलं जे वेब पेज आहे ना फेसबुकवरचं, तर त्यावरनं शेअर कराल का? कारण की नंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही करतायत मॅडम. हो चालेल ना. आम्ही आता पण ती त्याच्यावरच शेअर केलेली होती फेसबुकवर. ओके मॅम. बरं. ऍक्च्युली आज मी अमृता मॅम ला फेसबुकवर पिंग केलेलं होतं आणि त्यांच्याकडनं लिंक घेतली मी, कारण की मला ती लिंक मिळत नव्हती आणि तास होता 10:30 माहिती होतं आणि मी पहिलं केलेलं होतं अटेंड मॅम. ओके. तर ती फेसबुकवर शेअर केलेली होती. आणि हे सुद्धा जे आहे रेकॉर्डिंग आम्ही करत आहोत, तर हे रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही फेसबुकवर शेअर करू. ओके मॅम, चालेल. ठीक आहे. आणखीन कुणाचे काही प्रश्न आहेत? ठीक आहे, तर धन्यवाद. आणि परत भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. ठीक आहे, नमस्कार. थँक्यू सो मच मॅम. ओके, वेलकम. धन्यवाद मॅडम. थँक्यू. खूप अभिनंदनीय उपक्रम आहे मॅडम तुमचा, खूप चांगला, आवडला पण आम्हाला. थँक्यू. ओके, ठीक आहे, नमस्कार. रिकॉर्डिंग स्टॉप करिए अभी.